जे लोक नरकामध्ये त्यांचं नाश ठरलेला आहे त्या प्रत्येक लोकांना यहुदा 2:23 प्रमाणे त्या अग्नीतून ओढून काढून त्यांना जीवन मिळावं यासाठी प्रिय देवाचं कृपादान आपल्याला असणं किती आवश्यकता आहे. प्रियानु, 1 कोरिंथीय 12 अध्याय 8 ते 10 जेव्हा वाचून जातो प्रियानु, त्याच्यामध्ये 9 कृपादानाचं प्रियानु त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, त्याचा प्रियानु तिथं दिलेला आहेत. आणि प्रियानु, आज आम्ही कृपादान बघणार आहोत. निरोगी करण्याचं कृपादान, निरोगी करण्याचं कृपादान, हिलिंगचं कृपादान. प्रियानु, भरपूर लोकांना या कृपादानाची आवश्यकता असते. किती लोकांना जर आम्ही विचारलं की ब्रदर तुम्हाला कुठलं कृपादान पाहिजे आहे, भरपूर लोक प्रार्थना सुद्धा करत असतात की मला हिलिंग करण्याचं, निरोगी करण्याचं कृपादान पाहिजे आहे. प्रियानु, यात कितीतर लोक सांगतात ब्रदर आमच्यासाठी प्रार्थना करा, माझ्यातून ते गिफ्ट ऑपरेट होते. सिस्टर आमच्यासाठी प्रार्थना करा की माझ्यातून ते गिफ्ट ऑपरेट होते. परमेश्वर प्रियानु पक्षपात न करता प्रत्येकाला देण्यासाठी तो तयार आहे. पण तू काही नियम आणि काही अटी बायबलमधून ज्या देवाच्या वचनातून शोधून काढलेल्या आहेत, देवाच्या आत्म्याने जे मला सांगितलेले आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. प्रियानु, देवाचे महान सेवक आणि टीचर जे असतील ते या गोष्टीविषयी अधिक शिकवते, पण देवाने ज्या गोष्टी मला प्रकट केल्या त्या गोष्टी आज प्रियानु मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, मी तुम्हाला सांगत आहे. देवाचं कृपादान, निरोगी करण्याचं कृपादान जर आम्हाला पाहिजे आहे तर प्रियानु ते कशा रीतीने मिळू शकतं, त्याच्यानंतर ते कृपादान आम्हाला कशा रीतीने मेंटेन करायचं आहे. प्रियानु, कशा रीतीने मेंटेन करायचं आहे. भरपूर लोकांना या भूतलावर त्याचं कृपादान मिळालेच सुद्धा, पण तू प्रियानु काही चुकीच्या गोष्टीमुळे, चुकीच्या निर्णयामुळे कदाचित त्यांच्या जीवनातून ते कृपादान सुद्धा निघून गेलं असेल, ती सेवा तिची बंद झाली असेल. पण जेव्हा कृपादान परमेश्वर आम्हाला प्राप्त झालेलं आहे तर कशा रीतीने प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर प्रियानु ते कृपादान आम्ही कसं मेंटेन करायचं आहे, न हरवता जीवनाच्या शेवटपर्यंत, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लोकांना बंधनातून मुक्त करणारे लोक आम्हाला व्हायचं आहे. प्रियानु, कृपादान ते कशा रीतीने आम्हाला प्राप्त होईल. प्रियानु, जर आम्ही वचन वाचलं, वचन सांगतंय प्रियानु यशायाचा 53 अध्याय 4 आणि 5 वचन काय सांगतंय. खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे खेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. तू वचन सांगते हे कृपादान देवाचं द्यायची आवश्यकता किंवा गरज काय, किंवा कृपादान प्रियानु यासाठी आहे की लोक आजारातून यासाठी मरतात. वचन सांगते यशाया 53:4-5 मध्ये यासाठी लोक हील होतात, यासाठी लोक बंधनातून मुक्त होतात. यशाया 53:4-5 मध्ये वचन सांगते, येशू ख्रिस्त म्हणतात की मला बसल्या प्रत्येक फटक्यानं मी तुम्हाला आरोग्यदान दिलेलं आहे. आम्ही एक माध्यम आहोत जे लोकांना त्या आजारातून मुक्त करण्यासाठी, त्या त्यांच्या कुठल्याही प्रश्न जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे आजार असतील त्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही एक माध्यम आहोत. वचन सांगण्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती रक्त सांडून प्रत्येक मानव जातीला त्यानं आरोग्यदान दिलेलं आहे. प्रियानु, फक्त घेणं महत्वाचं आहे आणि देवाला एक मध्यस्थी पाहिजे आहे की ज्यानं जाऊन आंधळ्यांना दृष्टी द्यावी, पांगळ्यांना पाय द्यावी, कॅन्सर बरे व्हावेत, HIV लोकांचे बरे व्हावेत, वेगवेगळ्या प्रकारचे किडनीचे आजार असतील प्रियानु, वेगवेगळ्या लोकांचे कुठल्याही प्रकारचे आजार असतील त्यातून मुक्त करण्यासाठी देवाला एक माध्यम पाहिजे आहे. प्रियानु, आणि मनुष्य जातीला जे सेवक किंवा सेविका एक अंतःकरणापासून सेवा करणारे किंवा देवावरती विश्वास ठेवून त्याच्याकडे मागणारे, त्याच्याकडे अपेक्षा ठेवणारे जेव्हा लोक त्याच्याकडे बसतील, काही नियम आणि काही अटी याप्रमाणे आपले जीवन जगतील तर देव त्या प्रत्येकाला त्या कृपादानानं भरण्यासाठी समर्थवान आहे. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाला ते कृपादान असावं, प्रत्येकाला देवानं त्या आजारातून मुक्त करावं, अश्रूतून मुक्त करावं, देवाची इच्छा आहे. प्रियानु, यासाठी देवानं कृपादान त्याच्या लोकांना ते दिलेलं आहे. यासाठी देवाने त्याच्या कृपादानानं त्या लोकांना भरलेलं आहे. येशूला बसलेल्या फटक्याच्या द्वारे आम्हाला आरोग्यदान मिळतं. आम्ही एक मध्यस्थी आहोत की देवाचे जे सेवक सेविका लोकांना जाऊन जेव्हा प्रार्थना करतात, जेव्हा त्या कृपादानाने ते भरलेले असतात, येशूच्या रक्ताच्या द्वारे, त्याला बसलेल्या फटक्याच्या द्वारे, येशूच्या नावाच्या द्वारे लोकांना आरोग्यदान मिळतं. प्रियानु, दुसरं वचन आपण वाचूया, मत्तई याचा 8 अध्याय 2 आणि 3 वचन. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी आमची इच्छा असली तर मला शुद्ध करास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. प्रियानु, कृपादान का मला पाहिजे आहे, देवानं कृपादान का दिलेलं आहे. इथं वचन सांगते कुष्ठरोगी आला, मत्तई याचा 8 अध्याय 2 आणि 3, त्याच्यानंतर 3-4 वचन पुढे आम्ही वाचत जातो. प्रियानु, जेव्हा एक कुष्ठरोगी तिथं आला, जुन्या करारामध्ये कुष्ठरोग्यांसाठी शहरातून बाहेर त्यांना ठेवलं जायचं,
शहरातून बाहेर त्यांची एक वस्ती असायची आणि प्रियानो तिथं कोणी जायत नसायचं, कारण त्यांना वाळीत टाकलं, जसं आपण म्हणतो तसं कुष्ठरोग्यांना बाहेर टाकलं जायचं. प्रियानो, हा कुष्ठरोगी, कुष्ठानं पीडित असलेला, त्या जीवनामध्ये त्या दुःखामध्ये असलेला व्यक्ती, त्या जवळ कोण जायत नसेल. घरातील लोकांनी त्यांना बाजूला टाकलं होतं. कदाचित समाजातील लोक, आजूबाजूची लोक, हे कुष्ठरोग्याचं घर आहे मग त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या पत्नीला, त्याच्या लेकरांना, त्याच्या मुलींना लोक नाव ठेवत असतील. हा असा अश्रूमध्ये असलेला व्यक्ती, हा कुष्ठरोगाने भरलेला व्यक्ती जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येतोय, आपल्या डोळ्यामध्ये त्याचे अश्रू असतील. प्रभू करतो, म्हणते की प्रभू मी या कुष्ठरोगाने मी ग्रसित आहे आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही बरे करण्यासाठी मला समर्थ आहेत, कारण माझी परिस्थिती अशी आहे, माझ्या जवळ कोण येत नाही, माझ्या अंगाचा वास मारतोय, माझ्या लोकांनी मला टाकून दिलंय आणि समाजामध्ये असताना माझ्या घराकडे, माझ्या लोकांकडे, माझ्या पत्नीकडे, माझ्या लेकरांकडे लोक जेव्हा बघतात आणि म्हणतात हे कुष्ठरोगाचं घर आहे, याच्याकडे जाऊ नका, कारण याच्या बाबाला, याच्या नवऱ्याला आणि याच्या पतीला कुष्ठरोग झालाय. आणि जसं आज एखाद्या व्यक्तीला जेव्हा कोरोना होते, कोरोना झाल्यामुळं जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला ऍडमिट केलंय आणि बाकीचे लोक जरी व्यवस्थित असतील, लोक संशयाने त्याच्याकडे बघतात. दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांना धान्य मिळत नाही, लोक त्या घरातील लोकांवर कोणी संपर्क ठेवत नाही. प्रियानो, त्यावेळी सुद्धा जेव्हा कुष्ठरोग्यांची अशी परिस्थिती होती, कदाचित ते लोक त्या घराला वाळीत टाकत असतील. त्या व्यक्तीला तर त्यांनी त्या गावाच्या बाहेर टाकलं असेल, टाकलं होतं प्रियानो, परंतु त्याच्या घराकडे सुद्धा ते एका संशयाच्या नजरेनं, त्या घराकडे सुद्धा एक तुच्छतेच्या नजरेने ते बघत असतील. येशू ख्रिस्त म्हटला 3ऱ्या वचनामध्ये की माझ्या मुला, माझी इच्छा आहे तू बरं व्हावं. त्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की कोणीच आजारामध्ये असावं, त्याची इच्छा नाही प्रियानो. प्रत्येक जण आजारातून मुक्त असावा, प्रत्येक जण आनंदामध्ये असावा. देवाची इच्छा नाही की कोणी आजारपणाच्या त्या बेडवरती झोपावं. स्तोत्रसंहिता 41:3 मध्ये सांगते की तो आजारपणाचा अंथरूण बनवणारा तो परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 102:7 मध्ये वचन सांगते तो आपलं वचन पाठवून आजारातून मुक्त करा देव आहे. मत्ती 8:7 मध्ये वचन सांगते तो म्हणतो मी स्वतः बरं करीन. निर्गम 15:26 मध्ये वचन सांगते मी रोगातून मुक्त करण्याचा परमेश्वर आहे. पहिले पेत्र 2:24 वचन सांगते मला बसल्यावर प्रत्येक माराने मी तुम्हाला आरोग्यदान दिलेलं आहे. त्याची इच्छा आहे की मानव जाती आजारातून मुक्त व्हावी, प्रत्येकाच्या मुखावरील अश्रू पुसले जावेत. ज्या लोकांना डॉक्टरनी सांगितलं असेल की याचा आजार कुठला बरा होत नाही, ज्या लोकांना सांगितलं असेल की याच्या किडण्या कधी बऱ्या होणार नाहीत, ज्या डॉक्टरने सांगितलं असेल की हा कधी पाहणार नाही, ज्याला सांगितलं असेल की हा कधी चालणार नाही, ज्याला सांगितलं असेल की हा कधी ऐकणार नाही, प्रियानो परमेश्वरची इच्छा आहे की कुणीही त्या आजारामध्ये असावं, तर त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने त्या आजारातून मुक्त होऊन प्रत्येकाच्या मुखावरील अश्रू पुसले जावेत, प्रत्येकाने आनंदामध्ये असावं, प्रत्येकाने देवाला जाणून घ्यावं. यासाठी प्रियानो कृपादान जे आरोग्यदानाचं आम्हाला दिलेलं आहे ते देवाच्या गौरवासाठी दिलेलं आहे. देवाचं नाव उंचवावं. व ज्या आजारामध्ये, जे लोक समस्यामध्ये आहेत, जे लोक अश्रू आहेत, त्या प्रत्येकाला त्या परमेश्वरानं मुक्त करावं. यासाठी आरोग्यदानाचं कृपादान, निरोगी करण्याचं कृपादान, लोकांना हील करायचं, डिलिव्हरन्स करायचं कृपादान त्यानं प्रियांच्या सेवकाला दिलेलं आहे, मला दिलेलं आहे, तुम्हाला दिलंय. फक्त आम्ही ते ओळखून घ्यायचं आहे, आम्ही फक्त जाणून घ्यायचं आहे. प्रियांनो आमचं नाव मोठं व्हावं, आम्ही प्रसिद्धी व्हावी, लोकांनी आमची वावा करावी, यासाठी कृपादान दिलं नाही. प्रियांनो ज्या आजारामध्ये आहेत व ज्या अश्रूमध्ये आहेत, ज्याचा नाश ठरलेला आहे, ते प्रत्येकाला त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढून देवाच्या राज्यासाठी जाणारा एक नागरिक बनवावा. यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ते कृपादान आम्हाला दिलेलं आहे. प्रियांनो आमचं नाव मोठं अजिबात नाही. प्रियांनो आम्हाला लोकांनी आमच्या लोकांनी गौरव करावा अजिबात नाही. प्रियांनो कारण जेव्हा कृपादान एखाद्या व्यक्तीला मिळतं त्या व्यक्तीचं नाव प्रसिद्ध होत जातं. प्रियांनो हे आरोग्य करण्याचं जे कृपादान आहे, असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीला जेव्हा ते मिळतं प्रियांनो तो एका रॉकेटवरती बसलेला आहे, ज्याची स्पीड वाढत जाते. जसं त्या व्यक्तीला जे कृपादान भरतं प्रियांनो, त्या कृपादान जे ऑपरेट व्हायला लागतं, लोक आजारातून मुक्त व्हायला लागतात, लोक प्रियांनो त्याला ओळखायला लागतात, लोक त्यांना जायला लागतात, चला त्या ब्रदरकडे जाऊया, चला त्या सिस्टरकडे जाऊया, या आजार आपल्या जीवनामध्ये त्यातून ते मुक्त आम्ही होणार, ते ब्रदरकडे प्रार्थना करून घेऊया, त्या सिस्टरकडे प्रार्थना करून घेऊया. प्रियांनो आशेनं आपल्याकडे लोक बघत आहेत, यासाठी की देवाचं गौरव त्याच्याद्वारे व्हावं, यासाठी की देवाचं नाव त्याचं उंचवलं जावं. प्रियांनो ज्या व्यक्तीला आरोग्यदानाचं कृपादान मिळतं तो व्यक्ती प्रसिद्ध होतो. प्रियांनो प्रसिद्ध होतो, त्याचं नाव लौकिक होतं, लोक ओळखतात. आणि रेफरन्सेस बायबलमध्ये आहेत की येशू ख्रिस्तानं जेव्हा लोकांना हील केलं, वचन सांगतं की चौकडे त्याचं नाव लोकांकडे प्रसिद्ध झालं, चौकडे लोक त्याच्याकडे आलेत. पेत्र असतील,
पौल असतील, प्रेषित लोक असतील, जेव्हा हिलिंग करतील, लोकांना डिलिव्हरन्स करते प्रियानो, इतर लोक बघायचे आणि गावातून, शहरातून, नगरातून लोक यायची आणि म्हणायचे की आमच्या लोकांना तुम्ही आजारातून मुक्त करा. ज्या व्यक्तीला हे कृपादान मिळते प्रियानो, तो व्यक्ती प्रसिद्ध होतो. दुसरी गोष्ट, जसं तो प्रसिद्ध होतो त्याच्याबरोबर प्रियानो सैतान त्याचं काम करायला सुरुवात करतो. तो मोह द्यायला लागतो, तो गर्व द्यायला लागतो. आणि प्रियानो तो जेव्हा या गोष्टी करतोय, धन्य जे लोक की जे देवाचं कृपादान जे त्यांना मिळालेलं आहे त्यांना ते सांभाळतात, त्यांना मेंटेन ते करतात. देवाची इच्छा की प्रत्येकाला कृपादान असावं, पण प्रियानो ते कृपादान असणं किती महत्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा जोपर्यंत आम्ही भूतलावरती आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत ते मेंटेन करणं किती चांगलं आहे. की जेव्हा लोक आमच्याकडे यायला लागतात, जेव्हा लोक आमच्याकडनं येऊन त्या आजारातून मुक्त होतात येशूच्या नावामध्ये, तर प्रियानो आम्हाला त्याचा कधीच गर्व नसावा. आम्ही प्रार्थना करणार शेवट जेव्हा मेसेजच्या वेळी, आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर जे लोक त्याच्याकडे मागतील देवा त्यांना कृपादानानं, आरोग्यदान करण्याच्या, हिलिंगच्या कृपादानानं त्यांना भरणार आहे प्रियानो. परंतु जेव्हा ते कृपादान आम्हाला मिळतंय आम्ही गर्वामध्ये कधीच नसावं. जेव्हा ते कृपादान आपल्याकडनं ऑपरेट व्हायला सुरुवात होते, आम्ही कधी प्रियानो उंच चढून कधीच जाऊ नये. सर्व गौरव, सर्व आदर फक्त परमेश्वरच्या नावाला दिला पाहिजे. सर्व काय तो परमेश्वर घेण्यासाठी योग्य आहे. आमच्या बळानं, आमच्या ताकदीनं काय होत नाही प्रियानो. त्याला बसलेल्या फटक्यामुळे आरोग्यदान मिळतं, त्याच्या नावामुळे आरोग्यदान मिळतं. जे नाव येशूचं आहे त्याच्यामुळे भूते पळून जातात, जे नाव येशूचं आहे त्याच्यामुळे लंगडे चालायला लागतात, जे नाव येशूचं आहे त्याच्यामुळे आंधळ्यांना दृष्टी येते, जे नाव येशूचं आहे त्याच्यामुळे प्रियानो मुर्दे जिवंत होतात. ते नाव फक्त येशूचं आहे प्रियानो. आम्ही एक माध्यम आहोत. आम्ही कधी त्या कृपादानाचा गर्व करू नये, तर त्या कृपादानाने भरावं, नेहमी आम्ही भरावं आणि तो मेंटेन करावा. हे किती महत्वाचं आहे. काही वचनामध्ये आम्ही बघणार आहोत, तो मेंटेन करणं किती महत्वाचं आहे प्रियानो. तो कुणाला ते कृपादान मिळेल? प्रत्येकाला हवं असतं की प्रभू मला ते कृपादान पाहिजे आहे, मला लोकांना बंधनातून मुक्त करायचं आहे, मला लोकांना हील करायचं आहे. पण तू वचन काय सांगतं, कुणाला ते कृपादान मिळेल? कुणाला कृपादान मिळेल? योहान याचा 9 अध्याय 31 वचन. काही गोष्टी मी बघणार आहोत प्रियानो की कुणाला कृपादान मिळेल. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आहे की पवित्रता. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, तुमच्या बायबलमध्ये लिहा की कुठल्या लोकांना ते कृपादान मिळेल, कोण त्याच्यासाठी पात्र ठरेल. वचन सांगते 9:31 मध्ये, योहान 9:31 मध्ये, पवित्रता त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्या सेवकाच्या जीवनामध्ये, त्या सेविकेच्या जीवनामध्ये असणं किती महत्वाचं आहे. जर आम्हाला देवाचं कृपादान पाहिजे आहे, वचन सांगते कृपादान प्रियानो, आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही आमची लायकी पटवून दिली पाहिजे की प्रभू जे मला तू देणार आहेस, जे अलौकिक आहे या जगामध्ये, ते प्रियानो कृपादान नवं, या जगातली ती डिग्री नवं की आम्ही अभ्यास केला की आम्ही 4 पैसे दिले आणि मला ती डिग्री द्या, त्याच्यामुळे ते कृपादान मिळत नाही प्रियानो. कारण हे अलौकिक आहे, हे या भूतलावरचं नवं, तर परमेश्वरानं त्याच्या लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी दिलेले कृपादान पैशामुळं, आमच्या कुठल्या चांगुलपणामुळे किंवा आमच्या कुठल्या गोष्टीमुळे ते विकत मिळत नाही. काही नियम आणि काही अटी आहेत ते आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. ते कृपादान आमच्यामध्ये ऑपरेट व्हायला सुरुवात होईल. पहिली गोष्ट पवित्रता त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असणं किती आवश्यक आहे. योहान याचं 9 अध्याय आणि 31 वचन. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याची तो ऐकतो. पण इथं 9 अध्याय, योहान 9 अध्याय 31 वचन सांगतं की देव पापी लोकांचं ऐकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करायला जातोय की देवा याला आजारातून मुक्त कर, देवा याला जे रोग आहे त्या रोगातून मुक्त कर, देवा याच्या जीवनामध्ये जोखड आहे ती जोखड तुटली जाते येशूच्या नावामध्ये, जेव्हा मी प्रार्थना करत जातो प्रियानो, जर देवानं आमच्याकडे ऐकलं पाहिजे, जे देवाकडे आम्ही विनंती कराल ते देवानं जर आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं पाहिजे. वचन सांगतंय योहान 9:31 मध्ये, देव पापी लोकांचं ऐकत नाही. देव पापी लोकांचं ऐकत नाही. आम्हाला दुसऱ्या लोकांना डिलिव्हरन्स करायचं आहे, मुक्तता करायची आहे प्रियानो. जे कृपादान आमच्यामध्ये देवाचं पाहिजे, आम्हाला आवश्यकता आहे, ते मेंटेन करण्यासाठी, ते येण्यासाठी आमच्यामध्ये पवित्रता असणे किती महत्वाचे आहे प्रियानो. जर होलीनेस नाही, पवित्रता नाही, तर प्रियानो देवाच्या कृपादानाचा आम्ही अपेक्षा करायची नाही की देवा मला कृपादानात मला भर, त्या कृपादान मला तू दे, त्या कृपादानावर मी लोकांना मुक्त करीन. पवित्रता असणे किती महत्वाचं आहे प्रियानो. बाहेरील पवित्रता नाही तर अंतील पवित्रता. बाहेरून लोक दाखवतात मी किती पवित्र आहे, पण तू आत त्यांच्या जीवनामध्ये भरपूर पाप असतं. ज्या लोकांना त्याच्या जीवनामध्ये लोकांना बंधनातून मुक्त करायचं आहे, निरोगी दान जे करण्याचं कृपादान 5 आम्ही ऐकत आहोत, ज्या लोकांना जे कृपादान पाहिजे आहे प्रियानो, वचन सांगल्याप्रमाणे योहान
योहान 9:31 प्रमाणे की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्रता असणे किती महत्वाचं आहे. कारण देवबाप पापी लोकांचं ऐकत नाही. कारण प्रियानो, हा 9वा अध्याय जेव्हा तुम्ही वाचताय, 9व्या अध्यायामध्ये जन्मापासून आंधळा असलेला एक व्यक्ती आहे, जन्मापासून, आणि त्याला दिसत नसतं. वय वर्ष त्याचे 40. शिष्य तिथे येत असतात, प्रभूजी येशू तिथं असतात आणि म्हणतात की शिष्य प्रभूजा कुणामुळे आजारी झाला, कुणामुळे आजारी पडला. आणि प्रियानो, येशू ख्रिस्त सांगतात की शिष्य म्हणतात की याच्या पापामुळं. येशू ख्रिस्त म्हणतात ह्याच्या किंवा याच्या आई वडिलांच्या पापामुळे नाही तर देवाचं गौरव व्हावं यासाठी तो आजारी पडला. प्रियानो, काही पुढे गोष्टी होतात आणि शास्त्री पुरुष त्यांना बोलवतात आणि त्या व्यक्तीबरोबर ते काही गोष्टी सांगत असतात. म्हणतात की तुला कुणी बरं केलं त्याचं नाव सांग. ते सगळ्या गोष्टी विचारत असतात आणि शास्त्री पुरुष म्हणतात हा पापी मनुष्य आहे, ज्यानं तुला बरं केलं नाही तो पापी आहे. हा व्यक्ती देतोय, त्याचं उत्तर देते योहान 9:31 मध्ये की तो पापी होता असं तुम्ही म्हणू नका, कारण देव पापी लोकांचं ऐकत नाही. येशू ख्रिस्तानं 40 वर्षाचा आंधळा असलेला व्यक्ती, त्याला प्रार्थना केली, त्याच्यासाठी हिलिंग त्याला दिलं प्रियानो, त्याचे नेत्र ओपन झाले, त्याला दिसायला लागलं. पापी लोकांचं देव ऐकत नाही. हा एक सामान्य व्यक्ती योहान 9:31 मध्ये म्हणतोय की देव पापी लोकांचं ऐकत नाही. येशू ख्रिस्ताने मिराकल्स केलं. हे व्यक्ती म्हणलेत नाही तो पापी आहे, त्याला करता येणार नाही, तो कसं केलं, तो पापी व्यक्ती आहे. शास्त्री पुरुष म्हणलेत, पण येशू ख्रिस्त म्हणलेत मला एक माहित आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा लोक तुमच्या सेवा कार्यामध्ये येतील, जेव्हा तुम्हाला भेटायला येतील, जेव्हा तुमच्या हाऊस ग्रुपमध्ये तुमच्या चर्चमध्ये असतील, फोनच्या द्वारे तुम्हाला म्हणते की ब्रदर सिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या प्रियानु वचन सांगते योहान 9:31 मध्ये देव पापी लोकांचं ऐकत नाही. जसं आम्ही आत्मीय ओळखाचं कृपादान बघितलं प्रियानु, तसं सैतान सुद्धा मनुष्याला ओळखतो की त्याच्यामध्ये काय. जेव्हा पौला प्रेषितांच्या पत्रामध्ये आपण वाचत जातोय, काही लोक येतात आणि एका भूताला काढत असतात. ते म्हणतात की येशूच्या नावात निघून जा, आणि पौल ज्या येशूचं नाव घेते त्या नावात निघून जा. ते भूत लागल्या त्याला व्यक्ती म्हणतोय की येशू मला माहित आहे बाबा, पौल मला माहित आहे, पण तुम्ही कोण. आणि वचन सांगते तो ज्याला भूत लागलाय त्याच्यावरती झडप टाकतोय प्रियानू, आणि त्याच्या अंगावरचे कपडे काढतोय आणि त्यांना उघडं नागडं पूर्ण शहरभर पसरतोय. सैतान सुद्धा ओळखतोय. एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला जाताय प्रियानू, ज्या दुरात्म्यानं ग्रासित असल्यामुळे जर त्यांना बाहेर काढायचं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये जर पापाचं जीवन आहे, पवित्रता नाही प्रियानू, तर आम्ही लोकांना बंधनातून मुक्त करू शकत नाही. कुठलंही गुप्त पाप लोकांच्या जीवनामध्ये असून लोकांना ते डिलिव्हर्स करू शकत नाहीत प्रियानू. गुप्त पापापासून मुक्त होऊन पवित्र जीवन जगणारी लोक असतील, योहान 9:31 प्रमाणे त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी ते प्रार्थना करतील, देव त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणार. तुम्ही म्हणा की ब्रदर असे भरपूर लोक सुद्धा आम्ही बघितले आहेत की ते पापामध्ये जीवन जगतात, पण तू काही लोकांसाठी प्रार्थना केल्यानंतर ते मुक्त होतात. प्रियानू, ते आरोग्यदान टिकतंय, किती वेळ टिकतंय, त्या लोकांचा जाऊन तुम्ही अभ्यास करा. देवबाप लोकांना सुधारायला चान्स सुद्धा देतो की आता बदलेल, नंतर बदलेल. पण जर बदलत नाही तर प्रियानू, आमच्या जीवनामध्ये देवाने दिलेलं गिफ्ट जे ऑपरेट व्हायचं ते थांबू सुद्धा शकतं. भरपूर लोकांना मी बघितले त्यांच्या जीवनामध्ये थांबलं. असे काही लोक, असे सेवक प्रियानू आपल्या जीवनामध्ये आम्ही बघतोय. असे सेविक आम्ही बघतोय की जेव्हा देवाला त्यांनी समर्पण केलं, की ते लोकांसाठी जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, HIV बरे झालेत, कॅन्सर बरे झालेत, लोकांना मुलं होत नव्हती, प्रार्थना केल्यानंतर त्यांना मुलं झालीत. पण तू काही दिवस केल्यानंतर तिने जेव्हा ते जेव्हाचं कृपादान होतं त्याच्याकडे लक्ष न लावता, त्याला मेंटेन न करता जगाबरोबर जेव्हा ते समरूप झालेत प्रियानू, परत जे कृपादान जे ऑपरेट व्हायचं ऑटोमॅटिक थांबायला लागलं. ज्या एखाद्या व्यक्तीकर, सेवकाकर किंवा सेविकेकर लाईन लागायची प्रार्थनेसाठी फोन यायचे प्रियानू, या दिवसामध्ये कदाचित त्यांच्याकडे लोक यायची बंद झाले असतील. का? कारण मग अरे यांच्याकडे पहिला ते डिलिव्हर्स होत होतं, याच्याकडे गेल्यानंतर मुक्तता मिळत होती, पण तो आता मिळेना झाल्या. आज प्रियानू, जर देवाचं कृपादान आम्हाला जे चालवते, जे कृपादान आमच्यामध्ये आहे ते असणं महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा ते मेंटेन करणं किती महत्वाचं आहे. येत्या वेळेमध्ये ते देवाच्या वचनातून आम्ही बघणार आहोत. योहान 9:31 मध्ये तो जन्मदास असलेला आंधळा, ज्याने येशू ख्रिस्ताने त्याला दृष्टी दिली, तो म्हणतोय की पापी लोकांचं देव ऐकत नाही. आमच्या जीवनामध्ये पवित्रता असणं किती महत्वाचं आहे. जर तुम्हाला गिफ्ट पाहिजे आहे, ते कृपादान पाहिजे आहे, हिलिंगचं गिफ्ट पाहिजे प्रियानू, तर देवाच्या सानिध्यामध्ये असताना, समाजामध्ये फिरत असताना, आमच्या घरामध्ये असताना, कामाच्या ठिकाणी असताना आमचं पवित्र जीवन जगणं आणि असणं किती महत्वाचं आहे. परमेश्वर ते बघतोय. या व्यक्तीला माझं जे कृपादान द्यालोय ते अवलौकिक आहे प्रियानू. जे अवलौकिक गोष्टी मी द्यायला लागलोय, हा सांभाळण्यासाठी, हा मेंटेन करण्यासाठी याच्या जीवनामध्ये ती पवित्रता आहे काय प्रियानू. आम्ही आमच्या जीवनामध्ये जर देवाचं कृपादान आम्हाला पाहिजे तर पवित्रता असणं किती महत्वाचं आहे प्रियानू. पवित्रता असली पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही कृपादान प्रियानू आमच्या जीवनामध्ये अपेक्षा आम्ही ठेवू शकत नाही की देवाचं कृपादान मला पाहिजे आहे. दुसरी गोष्ट आहे प्रियानू, ती व्यक्ती प्रार्थना करणारी व्यक्ती पाहिजे.
तिचं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे, त्याची लाईफस्टाईल प्रार्थनेची असली पाहिजे. सकाळी दुपारी संध्याकाळी जेवढा वेळ त्याला मिळतोय त्या वेळामध्ये तो प्रार्थना करणारा व्यक्ती पाहिजे प्रियानो. कारण एपिस्करा 6 अध्याय जेव्हा मी वाचत जातो, जे आध्यात्मिक शस्त्र दिलेत, वचन सांगते की तुमची लढाई आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आणि त्या दुरात्म्याबरोबर जेव्हा तुम्हाला लढाई करायची आहे प्रियानो, तो घरामध्ये बसून गुडघ्यावरती येऊन आपले गुडघे झिजवून आकाशातील दुरात्म्याबरोबर पहिला लढाई करून तुम्ही जाऊन लोकांना बंधातून मुक्त करू शकताय. नाही, मी प्रार्थना काय करणार नाही, मी माझ्या ज्ञानानं, माझ्याकडे ज्या डिग्री आहेत, माझ्याकडे जी ज्ञानबुद्धी आहे, त्या ज्ञानाच्या बुद्धीनं मी लोकांना हील करतो, अजिबात होणार नाही. त्या बुद्धीनं मी सैतानाला काढतो, भूताला काढतो, अजिबात होणार नाही. तर ज्या व्यक्तीला ते कृपादान पाहिजे प्रियानो, प्रार्थनामय असलेली ती व्यक्ती, तिची लाईफस्टाईल प्रार्थनेची असली पाहिजे प्रियानो. जर प्रार्थना करणारी व्यक्ती नाही तर त्यांच्या जीवनामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये फरक पडलेला, लोकांनी बंधनातून मुक्त झाले ते बघू शकत नाही. पण या ठिकाणी जेव्हा कुठलाही सेवक किंवा सेविका प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला वचन सांगण्यासाठी येते प्रियानो, तासून तास त्याच्या घरामध्ये ते प्रार्थना करतात. आम्ही तासून तास देवाकडे प्रार्थना करतोय. 1 तासाभराचा 1-1.5 तासाचा मेसेज देण्यासाठी किती तर दिवस तासून तास प्रार्थना करतोय. गुडघ्यावरती येतो की देवा, ज्या लोकांना मी वचन सांगत आहे ती बंधनातून मुक्त होऊ द्यात, त्या आशूतून मुक्त होऊ द्यात, त्या आजारातून मुक्त होऊ द्यात, या महामारीतून ते मुक्त होऊ द्यात. जेव्हा देवाकडे मी बसतोय, रडतोय, देवाकडे मागतोय प्रियानो, त्यावेळी लोकांच्या जीवनामध्ये काम होतोय. आमच्या ताकदीनं, आमच्या बळानं काय होत नाही प्रियानो. ज्या लोकांना देवाचं कृपादान पाहिजे, पहिली गोष्ट आम्ही ऐकली की पवित्रता, दुसरी गोष्ट प्रियानो आम्ही बघितली की प्रार्थना. योहान याचा 6 अध्याय आणि 15 वचन काय सांगते? योहान याचा 6 अध्याय आणि 15 वचन. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. वचन सांगते येशू पुन्हा डोंगरावरती एकटाच निघून गेला. एकटाच डोंगरावरती जाऊन येशू झोपायला तिथं गेला नव्हता प्रियानो. एकटाच डोंगरावरती जाऊन कुठल्या गोष्टी करायला गेला नव्हता. जेव्हा जेव्हा येशू डोंगरावरती जायचा तेव्हा तो प्रार्थना करायचा. दररोज त्याचा नित्यक्रम होता, तिची लाईफस्टाईल ती होती. रात्री जाऊन तो प्रार्थना करायचा की देवा, उद्या लाजराला बंधातून मुक्त करताय, 38 वर्षाचं दुःख न कराय देवा. 12 वर्षाची ती रक्तदाब स्त्री पण त्या बेतशेबा जवळ पडल्या, तो 38 वर्षाचं दुःख न कराय. प्रभू, यांना बंधातून मुक्त करायचं आहे, राजांना बंधातून मुक्त करायचे. मला तुझी कृपा पाहिजे आहे, मला तुझं सामर्थ्य पाहिजे आहे. जेव्हा रात्री जाऊन प्रार्थना करायचा प्रियानो, सकाळी यायच्या, जेव्हा हात ठेवायचा लोक बंधनातून मुक्त होती. जेव्हा लोक यायची विश्वासानं तिच्या वस्त्राला स्पर्श करायची. 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री हील व्हायची. येशूचा नित्यक्रम दररोज जायचा, त्या डोंगरावरती जायचा, रडायचा, लोकांसाठी आक्रोश करायचा, देवाकडे मागायचा की देवा, बंधनातून लोक मुक्त झाली पाहिजेत, लोक हील झाले पाहिजेत, ते जास्त पुसले झाले पाहिजे. कुष्ठरोगी असू दे, आंधळा असू दे, प्रभू लाजरस असू दे, ही बंधनातून मुक्त झाली पाहिजेत. जेव्हा जाऊन तो रडायचा, आक्रोश करायचा, आपले गुडघे झिजवायचा, आपल्या शरीराला मारायचा, या जगामध्ये गुंत न जाता तो त्या बापाच्या सांध्यात बसायचा आणि लोकांकडे जेव्हा आक्रोश करायचा, दुसऱ्या दिवशी यायचा प्रियानो, जा, त्या विश्वासानं बरं झालंय, जा, तुला हील केलंय, जा, एकच शब्द बोला, शतापदी साखर बरा झाला प्रियानो. ज्या लोकांना देवाचं कृपादान पाहिजे ती व्यक्ती, तिचं जीवन प्रार्थनामय जीवन पाहिजे. प्रार्थनामय जीवन, जर प्रार्थनामय जीवन नाही, देवाचे कृपादान आम्ही प्रियानो मिळवू शकत नाही. कुठलीही बायबल स्कूल करून, कुठल्याही डिग्री आमच्याकडे असल्या, देवाचं कृपादान त्याच्याद्वारे मिळत नाही प्रियानो. धन्य जे लोक देवाच्या सांध्यामध्ये बसून देवाकडे मागतात, त्याच्याकडे आक्रोश करतात, त्याच्याकडे ओढतात की प्रभू, मला कृपादान पाहिजे लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी, मला कृपादान पाहिजे लोकांना अशुद्धून मुक्त करण्यासाठी. जे लोक मागतात त्या प्रत्येकाचं हृदय बघून परमेश्वर त्या प्रत्येकाला कृपादान देणार तो देव आहे प्रियानो. कारण प्रत्येक मानव जातीवरती प्रेम करतो. मत्थेय 18:14 प्रमाणे लहानातील एकाच नाशवण्याची इच्छा आहे आणि वचन सांगल्याप्रमाणे प्रियानो, कुणीही आजारामध्ये मरावं त्याची इच्छा नाही प्रियानो. यासाठी प्रियानो तो कृपादान आम्हाला देतोय. आमची योग्यता आम्ही पटवून दिली पाहिजे. पहिली गोष्ट पवित्रता, दुसरी गोष्ट प्रियानो आमच्या जीवनामध्ये होलीनेस असणं किती महत्वाचं आहे. मत्थेयाचा 18 अध्याय आणि 18 वचन काय सांगते? मत्थेयाचा 18 अध्याय आणि 18 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. येशू ख्रिस्त सांगतात, जेव्हा जे काय तुम्ही पृथ्वी बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे काही पृथ्वी मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केलं जाईल प्रियानो. जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये बसून लोकांसाठी रडतोय, आक्रोश करतो की देवा, त्या माझ्या भावाला त्या आजारातून मुक्त कर, त्या बहिणीला मुलं नाहीत प्रभू, किती वर्ष मुलं नाहीत, त्याला बंधनातून मुक्त कर देव. त्याच्या जीवनामध्ये मिळाकस व्हायला पाहिजे, त्याचा व्यवसाय ठपवालाय, त्याच्या जीवनामध्ये एवढं समस्या आहेत, एवढं गोंधळ आहेत प्रभू, त्यातून मुक्त झालं पाहिजे. एखाद्या सेवक जेव्हा बसतोय, तो बांधतोय सैतानाचं कार्य, देवाकडे आक्रोश करतोय, देवा प्रियानो त्याच्यासाठी अद्भुत कार्य करतोय, देवबाप त्याच्यासाठी आरोग्यदान देणारा तो देव आहे. पुढे वचन काय सांगते प्रियानो? योहान याचा 15वा अध्याय आणि 4थं वचन.
तुम्ही माझ्यामध्ये राहा हा. आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. येशू ख्रिस्त म्हटले योहान 15:4 मध्ये, जसा फाटा वेलीमध्ये असल्याशिवाय त्याला फळ देता येत नाही, तसं तुम्ही माझ्यामध्ये राहिल्याशिवाय, मी तुमच्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. विदाऊट येशू शिवाय, जे आम्ही गीत गाणलं, आरोग्यदान येशूमध्ये, डिलिव्हरन्स येशूमध्ये, तारण येशूमध्ये, सगळ्या गोष्टी येशूमध्ये आहेत. येशूमध्ये राहिल्याशिवाय, येशू आमच्यामध्ये राहिल्याशिवाय लोकांना आम्ही बंधनातून मुक्त कधीच करू शकत नाही. प्रियानो, आज आम्ही स्वतःला चेक करूया, तपासूया. आम्हाला कृपादान पाहिजे आहे. देव नक्कीच कृपादान भरणार. ज्या अपेक्षाने तुम्ही बसलेला आहात, पण तो आमच्या जीवनामध्ये आज आम्ही येशूमध्ये आहे का बघूया. प्रियानो, आज आम्ही येशूमध्ये आहे काय, का आम्ही थोडा वेळ येशूमध्ये, संडे येशूमध्ये, एखाद्या सभेच्या वेळी येशूमध्ये, थोडा सकाळची प्रार्थना करतोय त्यावेळी येशूमध्ये. पण जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडतोय, जेव्हा आम्ही सभेतून बाहेर पडतोय, जेव्हा संडे सर्व्हिस मधून बाहेर पडतोय, आज आम्ही येशूमध्ये आहे का जगामध्ये. प्रियानो, आम्हाला या दोन तऱ्हेची चाकरी करता येत नाही. आणि दोन तऱ्हेची चाकरी करणारा व्यक्ती देवाचे कृपादान कधीच ऑपरेट करून लोकांना मुक्त करू शकत नाही. जो येशूमध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये येशू आहे, तोच व्यक्ती प्रियानो लोकांना बंधनातून मुक्त करणारा व्यक्ती होईल. तोच लोकांना अग्नीतून काढणारा, बंधनातून काढणारा तोच व्यक्ती होईल. प्रियानो, जर आम्हीच बंधनातून मुक्त झालो नाही, आज आम्ही जर बंधनामध्ये आहे, आम्ही जर जोखडामध्ये, प्रियानो, आम्ही इतर लोकांना काय मुक्त करणार. आम्हाला लोकांना डिलिव्हर्स करायचं आहे, मुक्त करायचं आहे. वचन सांगते तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहीन. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये राहणार, मी तुमच्यामध्ये राहीन, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य तुम्ही बघणार. डिलिव्हर्स लोकांच्या जीवनामध्ये झालेलं, आरोग्यदान झालेलं तुम्ही बघणार. प्रियानो, देवाचे एक महान सेवक महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत. प्रियानो, जवळजवळ 5 ते 7 वर्षापूर्वी ते मेलेत. एक मराठी सेवक होते आणि महान मिराकल्स त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये होत होते. प्रियानो, 5-6 वर्षापूर्वी ते एक्सपायर झालेत. आपली सेवा त्यांनी संपवली आणि प्रभूच्या घरी ते गेलेत. प्रियानो, जेव्हा तिने देवाची सेवा सुरुवात केली, एका ठिकाणी जॉब ते करत होते, परमेश्वर म्हटला की नाही, माझी सेवा तुला करायची. तिने आपलं जॉब सोडला आणि देवाची सेवा करायची सुरुवात केली. प्रियानो, एमएटी त्यांच्याकडे होती आणि एमएटी वरती बसून कुणी प्रार्थनेला बोलवलं, कुणी सेवेसाठी बोलवलं, किती वाजलेला असू दे, तो देवाचा सेवक प्रार्थनेला जात होता. न एक्सक्यूज देता, न कुठलं कारण सांगता. एखादा एक व्यक्ती आला आणि म्हटला की ब्रदर, आम्ही रात्रभर प्रार्थना ठेवल्या आणि तुम्ही संदेश सांगा येणार काय. ते म्हणलं येतो की किती वाजता यायचं आहे. तर ते म्हणले पहाटेचं 3 वाजता. होय, मी येतो पहाटेच 3 वाजता. ते म्हणला नाही की नाही, मला झोप आल्या, मी झोपणार आहे. 3 वाजता कशाला ठेवलाय. नाही म्हणला, मी येतो 3 वाजता. तर देवाचा सेवक म्हणते माझी एमएटी घेतली, खटारा एमएटी, हॉर्न सोडून त्या सगळ्या एमएटीचे पार्ट वाजत होते. हॉर्न तेवढा वाजत नव्हता, खरं सगळे पार्ट वाजत होते. ते एमएटी घेऊन त्या देवाच्या सेवकानं कधी कुरकुर केली नाही, केला आणि सेवा केला. प्रियानो, वचनाची सेवा तो करत होता. देवाला त्यानं प्रश्न विचारला. त्याच्या मनामध्ये इच्छा होती की प्रभू, मला ते कृपादान पाहिजे, लोकांना हील करायचं. जेव्हा मी बघतो इतर लोक जेव्हा प्रार्थना करतात, हील होतात, बंधनातून मुक्त होतात, मला पण पाहिजे. प्रभू म्हटला थांब, अजून वेळ आहे, थांब, अजून वेळ आहे. प्रभू किती वर्ष, थांब, अजून वेळ आहे. 2 वर्ष झाले, प्रभू मला पाहिजे आहे. प्रभू मला थांब बाळ, थांब, अजून वेळ आहे. 5 वर्ष झाले, प्रभू मला थांब, अजून वेळ आहे. 10 वर्ष झाले, प्रभूजी कधी, एवढे वर्ष झाले, अजून नाही, थांब, अजून नाही, अजून तुला थांबायचं आहे. कारण तो देवासाठी करत गेला, सेवासाठी करत गेला. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 19 वर्षी प्रियानो त्याला हे कृपादान, आरोग्य करण्याचं कृपादान त्याला मिळालं. कारण तो देवामध्ये राहून देवाचं काम करत होता. आपली लायकी त्यानं पटवून दिली, आपलं प्रमाण त्यानं पटवून दिलं की प्रभू बघ तुझं गिफ्ट ते सांभाळायला, बघ प्रभू तुझं गिफ्ट जर लोकांना बंधनातून मुक्त करायला माझी योग्यता मी पटवून दिल्या प्रभू, आणि मला त्या आवश्यकता आहे. 19 वर्ष त्या देवाच्या सेवकाने वाट बघितली. 19व्या वर्षी ते कृपादान त्याला मिळालं. प्रियानो, महान रीतीनं, अद्भुत रीतीनं तिने प्रियानो आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर भारतामध्ये भरपूर लोक येऊन त्याच्याकडे आरोग्यदान त्यांना मिळेल. लोकांचे किडनॅप, फेल झालेला, खील झालेत, वेगवेगळ्या आजारातून लोक मुक्त झालेत. प्रियानो, 19 वर्ष देवाची सेवा करत असताना त्या सेवकाने वाट बघत होता. ते देवाचं गिफ्ट त्यांना मिळालं, लोकांना बंधातून मुक्त केलं. प्रियानो, आणि आपली सेवा संपून 5-6 वर्षापूर्वी देवाकडे ते गेलेत. प्रियानो, धन्य तो देवाचा सेवक, त्या सेवा कार्याला माझा सलाम आहे. प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहतोय, ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये राहिल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. आमची डिग्री, आमचं ज्ञान, आमची बुद्धी लोकांना बंधनातून मुक्त करू शकत नाही. फक्त येशूचं नाव मुक्त करतं. आणि ते मुक्त कधी होणार, जेव्हा येशू आमच्यामध्ये असेल. प्रियानो, ती लोक काढायला गेलीत की पौल ज्या येशूचं नाव घेतोय त्या नावावर मी तुला सांगतो सैताना निघ.
तो सैतान म्हटला, अरे बाबा तू फक्त नाव घ्यायला लागलायस, तुझ्या मुखात तर नाव आहे पण तुझ्या अंतःकरणात, तुझ्या हृदयात येशू कुठं आहे? आमच्या मुखात फक्त नाव नसावं, आमच्या आत, आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनात, आमच्या चालत्या बोलत्या प्रत्येक गोष्टीत जेव्हा येशू दिसणार प्रियानू, लोक आजारातून मुक्त होणार, लोक सैतानाच्या बंधातून मुक्त होणार. आमच्यामध्ये तो येशू आहे काय? जसं म्हटल्याप्रमाणे योहान प्रियानू याचा 15 अध्याय 4 वचन येशू म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये राहणार, मी तुमच्यामध्ये राहणार, तुम्ही चांगल्या गोष्टी करणार, जे काय मागणार मी तुम्हाला देईन. प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या जीवनामध्ये आहे काय? का फक्त संडे सर्व्हिसच्या वेळी, फक्त सभेच्या वेळी, फक्त प्रार्थनेच्या वेळी? का प्रियानू येशू ख्रिस्त आज आमच्यामध्ये आहे का? फक्त आम्ही लोकांना जे उपदेश करत असतो त्यावेळी आणि इतर वेळी जगातल्या गोष्टीमध्ये, संसाराच्या चिंतामध्ये, डोळ्याच्या वासनेमध्ये, देहाच्या वासनेमध्ये आज आम्ही गुंतून गेलोय काय? प्रियानू या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील, देवाचं कृपादान आम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. येशू ख्रिस्ताने भयानक मिराकल्स केलेत, शिष्याने भयानक मिराकल्स केले प्रियानू. हे कृपादान जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहिजे आहे प्रियानू. येशू ख्रिस्त म्हटला योहान 14:12 मध्ये, जे माझा विश्वास ठेवतोय तो माझ्यापेक्षा अधिक चिन्ह चमत्कार करेल. जो माझा विश्वास ठेवतोय तो माझ्यापेक्षा अधिक चिन्ह चमत्कार करेल. प्रियानू तुम्ही सुद्धा चिन्ह चमत्कार करणारे लोक होणार, पण तो आमचं प्रमाण, आमची लायकी आम्ही पटवून दिलं पाहिजे. पहिलं आमचं होलीनेस, पवित्रता जर कृपादान पाहिजे आहे. दुसरी गोष्ट प्रार्थनामय जीवन जगणारी व्यक्ती ती पाहिजे प्रियानू. तिसरी गोष्ट, जेव्हा आम्हाला लोकांना आजारातून मुक्त करायचं आहे, आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये कळवळ असणं किती महत्वाचं आहे प्रियानू. जर एखाद्या व्यक्तीविषयी तो आजारामध्ये आहे, तो अश्रूमध्ये आहे, तो रडा लागलाय, तो ओरडा लागलाय, त्याला वेदना व्हायला लागल्यात, त्या वेदनेविषयी जर तुम्हाला प्रेम नाही तर कळवळ नाही की प्रभू हा एवढ्या वेदनेमध्ये, हा एवढा अश्रू डाळालाय, याला मध्यातून मुक्त करायचं आहे प्रभू, प्रभू याच्या वेदनेतून याला मुक्त करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रेम तो कळवळ येत नाही, त्या कळवळाने जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत नाही, ते कळवळाचं प्रेम तुमच्यामध्ये आहे, लोकांना तुम्ही मुक्त करणारे लोक कधीच होणार नाही प्रियानू. जर वचन वाचलं योहान याचा 11 अध्याय आणि 33 वचन, येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा या भूतलावरती एखाद्या व्यक्तीला बघत होते व त्याच्या असलेल्या पिढ्यामध्ये, त्याच्या असलेल्या दुःखामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताला बघायचे, ते रडायचे, ते आक्रोश करायचे, त्यांचं हृदय कळवळायचं की प्रभू या भावाला, या बहिणीला, ही जी कुबडी आलेली स्त्री, कितीतर वर्ष अब्रामाची पुत्री, कितीतर वर्षाने सैतानीला झोकळून ठेवले, प्रभू हिला मुक्त करायचं आहे. येशू ख्रिस्तानं मुक्त केलं. ते प्रेम, तो कळवळा त्या बापाच्या जीवनामध्ये, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो होता प्रियानू. योहान याचा 11 अध्याय आणि 33 वचन काय सांगते? योहान याचा 11 अध्याय आणि 33 वचन. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विवळ झाला. वचन सांगते प्रियानू, योहान 11:33 मध्ये लाजरस मेलेला होता आणि मार्था पहिला आली, त्याच्यानंतर प्रियानू मरिया आली आणि म्हणते की प्रभूजी तुम्ही इथं असता तर माझा भाऊ मेला नसता, जो माझा एकच आशा आहे, जो माझा एकच आम्हाला सारं होता, आमचे आई वडील आम्हाला सोडून गेलेत, परंतु आमच्या भविष्यासाठी, आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या भावाकडे आम्ही नजर लावली होती की आमच्या सगळ्या गोष्टी आमचा भाऊ चांगला करेल. किती तर दुःख, किती तर दिवस आम्ही दुःखामध्ये घालवलेत, पण आमचा भाव आम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढेल. प्रभूजी तोच भाव आज मेलेला आहे, तोच भाव आजारामुळे मेलेला आहे. तुम्ही असता तर माझा भाव मेला नसता, तुम्ही असता तर माझा भाव मेला नसता. प्रियानू त्याचं रडणं बघून, मरियेचं रडणं बघून, जे जे यहुदी लोक त्याच्याबरोबर आले त्या लोकांचं रडणं बघून वचन सांगते येशू आत्म्यात कळवळा, त्याच्या हृदयामध्ये तो कळवळ आला, त्याच्या आत्म्यात तो विवळ झाला आणि म्हटलं चला कुठं ठेवले लाजरसला. आणि प्रियानू जर 35 वचन तुम्ही जर पुढे वाचताय, वचन सांगते की येशू रडला. येशू रडला प्रियानू. जेव्हा लोकांची दुःख बघून, लोकांचे अश्रू बघून, लोकांच्या हृदयामध्ये आलेला जे दुःख बघून येशू ख्रिस्त रडला. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आकाश पृथ्वी जे निर्माण केलं, सर्व काही त्याच्या अस्तित्वात आहे, सर्व काही त्याच्यासाठी आहे, सर्व काही सत्ता त्याच्या खांद्यावरती आहे. मनुष्य जातीचं दुःख बघून, त्या मरियेचं दुःख बघून, यहुदी लोकांचं दुःख बघून जे प्रियानू लाजरससाठी दुःख करत होते, वचन सांगते येशू ख्रिस्त रडला. येशू ख्रिस्त रडला. जर आम्हाला लोकांच्या समस्या बघून, लोकांचे अश्रू बघून, लोकांचा आधार बघून जर आमच्या जीवनामध्ये कळवळा येत नाही, जर आमच्या जीवनामध्ये तो प्रेम येत नाही, तर प्रियानू आम्ही लोकांना डिलिव्हर्स कसं करणार? ज्या वेळी तुम्ही मत्तई, मार्क, लूक, योहान वाचा, व ज्या वेळी येशू ख्रिस्त आंधळ्या लोकांना बघायचा, कुष्ठरोग्यांना बघायचा, जे लोक समस्याने ग्रस्त होतील, 38 वर्ष दुःख न करे असू दे, ज्या वेळी बघायचा, वचन सांगते त्याला कळवळ येत होता. 5000 लोकांना भोजन घातलं,
3 दिवस फिलिप्पा आपल्या जवळ आहेत रे, पेत्रांना काहीतरी खायला दिलं पाहिजे. 3 दिवस आपल्या जवळ घर जाताना ते विवळ होतील, पडतील कुठे, तर खायला त्यांना द्या, त्यांना जेवायला वाढा. ते लोकांवरती असलेलं प्रेम, लोकांविषयी असलेला खळवळा त्या बापाच्या जीवनामध्ये होता. आज आमच्या जीवनामध्ये लोकांना जर बंधनातून मुक्त करायचं आहे, खळवळा आणि प्रेम आमच्या मध्ये असणं किती महत्वाचं आहे प्रेम. जर प्रेम आणि खळवळा जो पित्यामध्ये, जो येशूमध्ये होता, जर आमच्यामध्ये नाही, आम्ही प्रियानु लोकांसाठी कशा रीतीने प्रार्थना करणार? कुठल्या कळवळ्याने आम्ही लोकांना बंधनातून मुक्त व्हावं म्हणून त्या देवाकडे अपेक्षा ठेवू शकतोय? आमच्याकडे प्रियानु त्या वेदना जेव्हा त्या लोकांना होतात, त्या वेदना आम्हाला जाळल्या पाहिजेत. तेव्हाचे एक मान सेवक होते प्रियानु, आणि प्रियानु ते सेवा कार्य करत असताना त्यांची मुलगी वयाच्या 16 वर्षी एका कार ऍक्सिडेंट मध्ये मरण पावली. आणि ते दुःखी झाले, ते रडायला लागले की प्रभूजी, ही माझी मुलगी एवढी होती आणि ती मरण पावली. प्रभू म्हटलेत की तुझी मुलगी माझ्याकडे आहे, तिची सेवा संपली, तिचं काम संपलं, ती माझ्याकडे आहे. ते तुटलेला सेवक अंतःकरणानं या भूतलावरती सेवा करतो प्रियानु. लाखो लोकांना त्याच्या प्रार्थनेद्वारे लोकांना प्रियानु उत्तेजन मिळालं. लाखो लोक बंधनातून मुक्त झालीत. जेव्हा एखादा व्यक्ती यायचा आणि म्हणायची की ब्रदर, माझ्या कुटुंबामध्ये या समस्या आहेत, ब्रदर माझी मुलगी आजारामध्ये आहे, ब्रदर माझा मुलगा आजारामध्ये आहे, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही देवाकडे विनंती करा. त्या वेदना बघून, ते त्रास बघून त्या देवाच्या सेवकाला त्या वेदना जाणवायच्या. तो रडायचा की देवा, या माझ्या ब्रदरला, या माझ्या बहिणीला, या माझ्या लेकराला या बंधातून मुक्त कर, या आजारातून मुक्त कर. याचा कॅन्सर बरा होऊ दे राजा, याचा HIV बरा होऊ दे, याच्या किडनी फेल झाल्यात, याच्या बरा होऊ द्यात. त्या देवाच्या सेवकानं खळवळानं जेव्हा तो प्रार्थना करायचा, लोक बंधातून मुक्त व्हायची. ज्या किडन्या फेल व्हायच्या, नवीन किडन्या देवबाप देत होता. ज्याचं हृदय प्रियानु बंद पडलेलं असायचं, डॉक्टर म्हणजे ब्लॉकेज झालं, काय होणार नाही, ICU मध्ये आता तो मरणार. त्या देवाच्या एका सेवकाच्या प्रार्थनेमुळे लोकांचं अंथरूण परमेश्वरानं बदललं प्रियानु. किती तर लाखो लोक त्या खळवळी हृदयाने केलेली प्रार्थना, त्या प्रेमाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकून किती लोकांना बंधनातून मुक्त केलं. तो खळवळा जो माझ्या बापामध्ये, जे येशूमध्ये होता, आज तो कळवळाचं हृदय माझ्यामध्ये ऐकाय, आज कळवळाचं अंतःकरण माझ्यामध्ये ऐकाय, माझ्याकडे ते प्रेम लोकांसाठी ऐकाय प्रियानु. कृपादान आम्हाला पाहिजे आहे, कृपादानाची आम्हाला आवश्यकता आहे. लोकांनी त्या बंधनातून मुक्त होऊ द्यात, लोकांनी आजारातून मुक्त होऊ द्या, आमची प्रियानु अपेक्षा आहे. पण खळवळाचं हृदय आमच्याकडे आहे काय? आमच्याकडे पवित्रता, आमची प्रार्थनामय जीवन आणि प्रेम, लोकांविषयी असलेलं प्रेम, खळवळा आमच्या जीवनामध्ये काय? जेव्हा लोक तुम्हाला विनंती करतात की ब्रदर माझ्या जीवनामध्ये या समस्या आहेत, तुम्ही प्रार्थना करा ब्रदर, या गोष्टी मुक्त होतील. सिस्टर तुम्ही प्रार्थना करा, मला मूल होत नाही, किती वर्ष झालं, पण तू जी सेवक आणि सेविका त्या खळवळीने प्रार्थना करतात, परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देणार परमेश्वर प्रियानु. कारण आमच्या कुठल्या ताकदीनं, आमच्या बळानं कुठल्या होत नाही प्रियानु. देवाची इच्छा की प्रत्येकाने आजारातून मुक्त हो, प्रत्येकाना परमेश्वरने आशीर्वाद करा, देवाची इच्छा आहे. ते कृपादान आमच्या जीवनामध्ये जर ऑपरेट व्हायची गरज आहे प्रियानु. 3 गोष्टी मी सांगितल्यात, भरपूर गोष्टीचा अभ्यास करू शकतो प्रियानु आपण, वेळ कमी असल्यामुळं. पहिली गोष्ट सांगली पवित्रता, दुसरी सांगली प्रार्थनामय जीवन, तिसरी गोष्ट आमच्या हृदयामध्ये खळवळा पाहिजे. जर आम्हाला हिलिंग लोक जीवनामध्ये करायचं आहे, खळवळा येशूचं हृदय होतं, जेव्हा कधी बघायचा तो रडायचा, त्याचं हृदय रडायचं. ही लोक बंधनातून मुक्त झाले पाहिजेत प्रभू, ही लोक या आजारातून मुक्त झाले पाहिजे. हृदय खळवळायचं आणि जाऊन लोकांना तो बंधनातून मुक्त करायचा प्रियानु. 3 गोष्टी ज्यांना देवाचं कृपादान पाहिजे आहे, निरोगी करण्याचं, हिलिंग करण्याचं प्रियानु, या 3 गोष्टी असणं किती महत्वाचं आहे. प्रार्थना, पवित्रता आणि प्रियानु आमच्या जीवनामध्ये इतर लोकांविषयी असलेला खळवळा, हे असणं किती महत्वाचं आहे प्रियानु, किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. पुढे आपण वचन वाचे प्रियानु, जे कृपादान येतं ते कृपादान मेंटेन करणं सुद्धा महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की आम्ही प्रार्थना करणार शेवटला, देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकाला स्पर्श करेल, जे अंतःकरणापासून हाक मारतील, म्हणतील की देवा ते कृपादान मला पाहिजे आहे, जेव्हा ते मागतील आणि देवावर करार कर की देवा मी ते मेंटेन करीन, मी पवित्र जीवन जगण्यासाठी मी प्रयत्न करीन. मला तुम्हाला सांगू दे प्रियानु की परमेश्वर त्या कृपादान जेव्हा ते लोकांना भरेल, ते मेंटेन करणं किती महत्वाचं आहे. कृपादान मिळण्यासाठी एक मार्ग आहे आणि मिळाल्यानंतर मेंटेन करणं किती महत्वाचं आहे. कारण प्रियानु जेव्हा ते कृपादान येतं, गर्व यायला सुरुवात होतो. जेव्हा कृपादान येतं प्रियानु, तेव्हा आम्ही लोकांना निग्लेक्ट करायला सुरुवात करतो. जेव्हा ते कृपादान येतं, लोकांना आम्ही तुच्छतेच्या भावनेने बघायला सुरुवात करतो. थोडे वर्ष आम्ही ते गिफ्ट वापरतोय, थोडे दिवस आम्ही चांगली सेवा करतोय, पण काही दिवस गेल्यानंतर, काही वर्ष गेल्यानंतर आम्हाला लोकांचा तिटकारा यायला सुरुवात करतोय. आम्ही ते गिफ्ट कसे मेंटेन केलं पाहिजे? नाही माझ्यामुळे झालं, मी प्रार्थना केली म्हणून तो मुक्त झाला, मी प्रार्थना केली म्हणून त्याला मुलगी झाली, मी प्रार्थना केली म्हणून त्याला आजारातून मुक्त झाला. माझ्यामुळं, तुमच्यामुळं काय नाही प्रियानु, त्या देवाच्या दयेमुळं,
त्या येशूच्या नावामुळं लोक मुक्त होतात, त्या येशूच्या नावामुळं लोकांना चंगाई मिळते प्रियानो. आणि ते जर आम्हाला मेंटेन करायचं आहे. पौल त्याच्या जीवनामध्ये त्याने किती तर कृपादान प्रेम त्याच्या जीवनामध्ये होतं, किती लोकांना त्याने हील केलं, किती लोकांना. काही थोडक्याच गोष्टी त्याविषयी मेन्शन केलेल्या आहेत. शेवटला मी काही प्रश्न त्याच्याविषयी विचारणार आहे प्रियानो. परंतु या पौलानं त्याच्या जीवनामध्ये ते कृपादान कशा रीतीने मेंटेन केलं. 2 कोरिंथियर्स 12 अध्याय 11 आणि प्रियानो 12 वचन काय सांगताय. मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावायची होती, कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितापेक्षा मी किंचितही उणा नव्हतो. चिन्हे, अद्भुते व महत्कृते ह्यांच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावी चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली. प्रियानो, पौल म्हणतोय मी प्रेषितांपेक्षा जे 12 प्रेषित होते येशू ख्रिस्ताबरोबर त्यांच्यापेक्षा मी किंचितही कमी नाही. मी सेवा त्या रीतीने केली. मी लोकांना डिलिव्हर्स वचन तो म्हणते मी महत्कृत्य चिन्ह त्या रीतीने केली. मी हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टी जेव्हा मी केल्या, मी प्रौढी त्याची काय मिळणार आहे बाबा. मी केलं नाही तो म्हणते माझ्या ठाई बसणारा त्या देवाच्या कृपेने केलं. मी काहीच केलं नाही. भरपूर लोक पौलच्या सेवेद्वारे बंधनातून मुक्त झालीत. भरपूर सेवक उभारले. भरपूर लोकांना डिलिव्हरन्स पौलच्या सेवेमध्ये मिळालं. भरपूर लोकांना त्यानं बरं केलं प्रियानो. पण पौल म्हणतोय मी कधी त्याची प्रौढी मिळणार नाही, मी कधी त्याचा गर्व घेणार नाही. जे काय केलं ते देवाने केले. जे काय झालं ते येशूच्या नावात झालंय. जे काय झालं ते देवाच्या कृपेमुळे दयेमुळे झाले प्रियानो. पौल आपल्यामधले असलेलं ते कृपादान तो मेंटेन करतोय. सैतान कदाचित येऊन पौलला सांगितलं असेल, पौल त्याला बंधातून मुक्त केलेस ना, तुझ्यामुळे झाले रे. आज जी प्रेषित लोक आहेत त्याच्यापेक्षा तू किती चांगली सेवा केलीस बघ. किती जास्त पत्र तू लिहिलेस, किती तुला प्रकटीकरण चांगलं आहे, किती तुझ्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. सैतान येऊन बोलला असेल. पौल म्हणतोय मी केलं नाही तर देवाची कृपा जी माझ्यामध्ये वसत्या त्या देवाच्या कृपेने केलं. मी प्रौढी मिळवणार नाही. जे काय केलं परमेश्वरानं त्याच्या दयेमुळे त्याच्या कृपेमुळे केलं. मी काहीच नाही. पौल त्याच्याविषयी सांगतो. पण जेव्हा आमच्या जीवनामध्ये गिफ्ट ऑपरेट व्हायला सुरुवात होते, हिलिंगचं, निरोगदानाचं, आमच्या जीवनामध्ये आम्ही ते मेंटेन करणं किती महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा गर्व होईल माझ्यामुळे झालं, अजिबात नाही. सैतान येऊन जातो प्रियारू. तो मोह टाकतोय. कुणाला पैशाचा मोह टाकेल, कुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रीचा मोह टाकेल, कुणाला प्रेम गर्वाचा मोह टाकेल. याच्यामध्ये आम्ही टिकतोय काय? कारण जेव्हा गिफ्ट ऑपरेट व्हायला होतं, लोक बंधनातून मुक्त व्हायला सुरुवात होतं. आणि सैतानाला कधीच आवडत नाही की एका व्यक्तीद्वारे देवाने लोकांना, हजारो लोकांना बंधनातून मुक्त करावं. तर तो प्रियानो मोह टाकायला सुरुवात करतोय. जे महान देवाचे सेवक तुम्ही पाहत आहात, जे देवाचे सेवक महान लोकांना मुक्त करतायत, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा परीक्षा आलीत प्रियानो. त्या परीक्षेमध्ये टिकलेत म्हणून आज एका उच्च लेवलला जाऊन देवाचं काम ते करतायत. आम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा देवाच्या कृपादानं भरणार प्रियानो, आम्ही प्रत्येकाला परीक्षा ठेवलेला आहे. पुढच्या वर्गात जर जायचं आहे परीक्षा असणारच, मोह असणारच. धन्य जे लोक त्याच्यामध्ये टिकतात. धन्य का प्रियानो, आम्ही आले त्या परीक्षेमध्ये आम्ही स्वतः वाहत जातोय. आम्ही एक जगाबरोबर समरूप होतोय काय? आम्ही एक जगाबरोबर समरूप झालं नाही. आम्ही पापाला मिळलोय म्हणताना देवानं कृपादान दिलेलं आहे. पण जेव्हा ते कृपादान मिळालं परत प्रियानो ते जगाबरोबर समरूप व्हायला काय? का आम्ही जगामध्ये जीवन जगा लागलोय का ख्रिस्तामध्ये आम्ही जीवन जगालोय? स्वतःला चेक करण्याची आणि तपासण्याची किती महत्वाची गरज आहे. पौल म्हणतोय 2 कोरिंथियर्स 12 अध्याय 11-12 मध्ये मी प्रौढी मिळणार नाही. जरी मी का माझ्या जीवनातून महत्कृत्य झाले असतील, लोक डिलिव्हर झाले असतील, मुक्त झाले असतील, पण तुम्ही प्रौढी मिळवणार नाही प्रियानो. पुढे काय म्हणते 1 कोरिंथियर्स 15 अध्याय 9 आणि 10 वचन. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणावेस मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मडीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु ह्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. 1 कोरिंथ 15 अध्याय 9 आणि 10 म्हणतोय. पौल म्हणतोय बाबांनो जे काय मी केलं ते मी केले नाही, तर देवाच्या कृपेनं जी माझ्या ठाई बसलेली आहे त्या कृपेने केलं. पौलानं कधी स्वतःला नाव घेतले नाही प्रियानो. माझ्यामुळे झाले. सगळ्यात जास्त पुस्तकं मी लिहिलेत, जास्त प्रकटीकरण मला आहे, जास्त सेवा मी केल्या, जास्त धावपळ मी केल्या, जास्त लोकांना देवामध्ये आले, जास्त सेविका मी उभा केल्यात. मी तिमोथेला, तिथाला, मी सिलाला मी उभा केले. कितीतर सेवक मी उभा केल्यात. पौल म्हटलं असता जीवनामध्ये प्रियानो कितीतर त्या गिफ्टमुळे कितीतर लोकांना मी बंधनातून मुक्त केलंय. पौल म्हणतोय नाही, मी नाही केलं. माझ्या ठाई बसणे ते देवाच्या कृपेनं केलं. लोकांना बंधनातून मुक्त केलं, लोकांना उभा केलं, लोकांना त्यांच्या आजारपणातून मुक्त केलं. पौल सर्व काही गौरव देवाला देतोय प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये जेव्हा गिफ्ट ऑपरेट होईल ते मेंटेन करणं किती महत्वाचं आहे.
सैतान मोह टाकणार, सैतान परीक्षा टाकणार, म्हणणार बघ तू केलंस तुझ्यामुळे होते, अरे तू प्रार्थना केल्यानंतरच होणार, बाकीचं होणार नाही, बघ तुझ्याकडे आल्यानंतरच ते मुक्त होणार. सैतान सांगतो प्रियांनो, आम्ही काय करतो, आम्ही म्हणतोय होय माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही बंधनातून मुक्त होणार, बघा मीच प्रार्थना केल्यानंतर तुम्ही बंधनातून मुक्त होणार. अजिबात नाही प्रियांनो. जे काय होणार ते येशूच्या नावात होणार, जे काय होणार ते देवाच्या कृपेमुळे होणार, जे काय होणार त्याच्यामुळे होणार. प्रियांनो, आम्ही फक्त एक मध्यस्थी आहे, आम्ही एक पात्र आहे. ते देवाकडे आम्ही प्रत्येक वेळी सोपून दिलं, देवा तू ये आणि माझ्या जीवनाच्या द्वारे तो अद्भुत कार्य करून घे. देवाचं कृपादान मिळणं किती महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा पुढचं महत्वाचं ते मेंटेन करणं किती महत्वाचं आहे. प्रियांनो, मेंटेन करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा पगार येतोय, कष्ट करतोय, ते पगार मिळाल्यापेक्षा तो पगार तो वापरतोय कसा, तो सांभाळतोय कसा, हे महत्वाचं आहे. प्रियांनो, त्याच रीतीनं देवाचं कृपादान जेव्हा आम्हाला मिळतंय, आम्ही ते वापरतोय कसं, ते मेंटेन कसं करतोय, हे महत्वाचं आहे. प्रियांनो, नाहीतर आम्ही गर्वामध्ये जाणार, आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकणार. जे देवाचं कृपादान आम्हाला चालवत होतं त्याच्याद्वारे लोक आशीर्वादित होत होते. प्रियांनो, आम्ही काहीतरी स्पेशल आहे म्हणून लोक आमच्याकडे येतात, अजिबात नाही. हे लक्षात ठेवा. आम्ही काहीतरी स्पेशल आहे किंवा आपलं प्रत्येकाला जर वाटतं की मी काहीतरी स्पेशल आहे म्हणून लोक माझ्याकडे येतात, म्हणून माझ्याकडे प्रार्थना करतात, अजिबात नाही. आमच्यामध्ये जे स्पेशल काय असेल प्रियांनो, तुमच्यामध्ये जे काय स्पेशल असेल किंवा ज्या देवाच्या सेवक सेविकाद्वारे लोक बंधनातून मुक्तात त्यांच्यामध्ये जर स्पेशल काय असेल तर प्रियांनो ते नाव, येशूचं नाव स्पेशल आहे. त्या नावामुळे लोक बंधनातून मुक्त होतात. आम्ही काही स्पेशल नाही, आम्ही काही वेगळं नाही. आम्हाला तुमच्यासारखेच 2 डोळे, 2 कान, 1 मुख, 1 नाक आहे, 2 हात, 2 पाय आहेत. प्रियांनो, आम्ही काही स्पेशल नाही. जे काही स्पेशल आहे ते येशूचं नाव स्पेशल आहे. आम्ही फक्त मध्यस्थी आहोत, देवाचे सेवक मध्यस्थी आहोत, कोणी स्पेशल नाही. प्रियांनो, जर आमच्या जीवनामध्ये ते कृपादान पाहिजे, जे ऑपरेट करायला शिकलं पाहिजे आणि ते सांभाळणं सुद्धा किती महत्वाचं आहे. प्रियांनो, सांभाळणं सुद्धा किती महत्वाचं आहे. पौल म्हणतोय मी काही केलं नाही, माझ्या ठाई असलेल्या देवाच्या कृपेनं ते केलं. पुढे वचन काय सांगते प्रियांनो, मत्थई याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन, रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ्यास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या. येशू ख्रिस्त मत्थई याचा 10वा अध्याय जेव्हा तुम्ही वाचत जाते प्रियांनो, येशू ख्रिस्त शिष्यांना कामगिरीसाठी पाठवतात. येशू ख्रिस्त म्हणतात की रोग्यास बरे करा, बाबांनो अधिकार दिले, मेलेल्यास उठवा, आता तुम्हाला कृपादान मिळणार आहे. प्रार्थना करत असताना प्रियांनो, ते बाप जे लोक अपेक्षाने बसतील परमेश्वर त्यांना कृपादान भरणार आहे येशूच्या नावामध्ये. तर येशू ख्रिस्त म्हणतात मत्थई 10:8 मध्ये की रोग्यास बरे करा. जे कृपादान तुम्हाला मिळालेलं आहे ते ठेवून बसू नका, ते पुरू नका. येशू ख्रिस्त म्हणतात बाहेर पडा, लोकांसाठी प्रार्थना करा, रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठरोग्यास शुद्ध करा, फुकट मिळाले फुकट द्या. ही शब्द लक्षात ठेवा प्रियांनो. येशू ख्रिस्त म्हणतात फुकट मिळाले फुकट द्या. कृपादानाचा लोकांना हिलिंगसाठी मुक्त करण्यासाठी आम्ही कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा आमच्या जीवनामध्ये ठेवली नसली पाहिजे प्रियांनो. कुठलीही, मी जाणार त्यासाठी प्रार्थना करतो, मी येतो बघा पण तुम्हाला हे पाहिजे, मी येतो बघा मी प्रार्थना करतो मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, अजिबात नाही. वचन सांगते फुकट मिळाले, येशू ख्रिस्त म्हणले फुकट द्या, फुकट द्या. कुठलं कंडिशन लावू नका प्रियांनो, कुठल्या अपेक्षा ठेवू नका. त्या बापानं आमच्यावरती कृपा करून दया करून आम्हाला ते फुकट कृपादान दिले. आम्ही पात्रतेचं नाही, अलौकिक काय प्रियांनो, ते अलौकिक कृपादान आहे. कुठल्याही जगातली कुठले सोने चांदी, कुठलीही प्रॉपर्टी, कुठल्या परिचय खिरे माणिके याच्याबरोबर तुलना देवाच्या कृपादानाबरोबर आम्ही करू शकत नाही प्रियांनो. ते कृपादान देवाने आम्हाला असंच दिले जेव्हा आम्ही त्याच्याकडे मागतोय. वचन सांगते फुकट मिळाले फुकट द्या, फुकट मिळाले फुकट द्या. आजारामध्ये मुक्त करा लोकांना, जाऊन कुष्ठरोगामध्ये मुक्त करा, मेलेत उठवा, फुकट मिळाले फुकट द्या. देवाच्या कृपादानाचा आम्ही कधीच बाजार करू नये, कधीचा शो करू नये, कधीच आमची प्रॉपर्टी बनण्यासाठी, धनसंपत्ती बनण्यासाठी, आमचं बँक बॅलन्स बनण्यासाठी देवाच्या कृपादानाचा गैरवापर आम्ही कधीच करू नये प्रियांनो, कधीच करू नये, कधीच करू नये. आमचं जीवन आम्ही तपासूया, आमचं जीवन आम्ही चेक करूया. देवबाप कृपादान देणार आहे, जे कृपादानानं भरणार आहे. आरोग्य करायचं कृपादान, जे लोक पवित्र जीवन जगतात, जे लोक प्रार्थनेमध्ये आहेत, जे लोक इतर लोकांविषयी जीवनामध्ये कळवळ आहे, त्या लोकांना देवबाप तुझ्या कृपादान भरणार तो परमेश्वर आहे. आणि पण मेंटेन करणं किती महत्वाचं आहे. मी जे काय करतोय मी नाही तर माझ्या ठाई वसनेला ते देवाच्या कृपेने केलंय, हे किती महत्वाचं आहे प्रियांनो. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी असणं किती महत्वाचं आहे. आम्ही स्वतःला तपासूया, स्वतःला चेक करूया की देवा मला तुझं कृपादान पाहिजे आहे, त्या कृपादान मला तू भर. परंतु प्रियांनो आमचं पवित्र जीवन, आमचं प्रार्थनामय जीवन आणि प्रियांनो देवा लोकांविषयी असलेलं आमच्या मनामध्ये कळवळा प्रेम असणं किती महत्वाचं आहे. प्रियांनो प्रार्थना करा की देवा तुझ्या आत्म्यानं तुझ्या कृपादान लोकांना भर. जेव्हा भरेल परमेश्वर प्रियांनो ते मेंटेन करायला शिका.
प्रार्थनेमध्ये बसा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, प्रार्थनेमध्ये देवाकडे आपलं जीवन समर्पित करा. दररोज तुमची प्रार्थना वाढलेली असते. दररोज तुम्ही प्रार्थनेमध्ये असलेली व्यक्ती असलं पाहिजे. दररोज तुमची प्रार्थनेमध्ये अप झालं पाहिजे, डाऊन नको. काही लोक माझ्या जीवनामध्ये बघितलेत की तासभर प्रार्थना करतात आणि जेव्हा प्रार्थना सुरुवात करतात मिराकल्स, भयानक मिराकल्स त्यांच्या जीवनामध्ये होतात. ब्रेक थ्रू त्यांच्या फायनान्समध्ये, त्याच्या फॅमिलीमध्ये मिळतोय. देवा त्यांची प्रार्थना बघून, त्याचं समर्पण बघून सकाळी प्रार्थना करणार, दुपारी प्रार्थना करणार, रात्री प्रार्थना करणार आणि पण एवढं डिलिव्हरन्स देवा आणि मुक्तता त्यांना देतोय देवा. पण सगळ्या गोष्टी ज्या तटलेल्या असतात, आशीर्वाद तटलेल्या असतात, याला सुरुवात करतात. पण प्रियानो, काही लोक ते आशीर्वाद मिळाल्यानंतर देवाच्या सांध्यात बसणं विसरून जातात. त्या आशीर्वादामध्ये गुंतून जातात, त्या कृपादानामध्ये गुंतून जातात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतून जातात. देवाने त्यांना दिलेलं आहे. प्रियानो, मग तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात मोठं, सगळ्यात आनंदाचं ठिकाण, सगळ्यात शांतीचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते परमेश्वराचं शरण आहे. प्रियानो, आणि धन्याचे लोक या गोष्टी जाणतात. धन्याचे लोक त्याच्या सांध्यामध्ये बसण्यासाठी कधीच तडजोड करत नाहीत. धन्याचे लोक त्याच्या सांध्यामध्ये बसण्यासाठी आपलं जीव प्राण ओतून बसतात. धन्याचे लोक, धन्याचे लोक, धन्याचे लोक. पण आम्हाला सगळं मिळालं, कृपादान मिळालं म्हणून देवाचं सानिध्य कधी विसरू नका. कारण आमची लढाई आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आणि जर आकाशातील दुरात्म्याबरोबर आम्हाला लढाई करायची आहे तर आमचे गुडघे प्रार्थनेमध्ये मजबूत असणं किती महत्वाचं आहे. प्रियानो, किती महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी असणं महत्वाच्या आहेत. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये या गोष्टी असणं महत्वाचं आहे. प्रियानो, काही थोडकेच मुद्दे पुढे आपण बघणार की मनुष्य जीवनामध्ये आजार काय येतात. 2 गोष्टी आहेत प्रियानो आजार यायचं कारण. पहिलं आपण बघूया योहान याचा 9वा अध्याय 2 आणि 3 वचन. मनुष्य जीवनामध्ये आजार काय येतात, कशासाठी आजार येतात. 2 प्रकारे मनुष्य जीवनामध्ये आजार येतात. 2 प्रकारे आजार काय येतात तुम्हाला माहित पाहिजे. मग तुम्ही जाऊन लोकांना डिलिव्हर्स करणार. ते आत्मा आम्हाला पाहिजे की आजारीच्या जीवनामध्ये कशासाठी आलाय, यासाठी आम्ही देवाच्या सांध्यामध्ये बसलं पाहिजे, विचार की देवाच्या जीवनामध्ये परिस्थिती काय. कारण 2 प्रकारे मनुष्य जीवनामध्ये आजार येतात. ते बायबल मला शिकवते, त्यातून मी तुम्हाला सांगत आहे. प्रियानो, योहान याचा 9वा अध्याय 2 आणि 3 वचन. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा अंधार जन्मास आला, ह्याच्या की ह्याच्या आई बापाच्या? येशूने उत्तर दिले, बस. प्रियानो, योहान 9वा अध्याय 2 वचन सांगतं की शिष्य त्या 40 वर्ष जो जन्मापासून आंधळा असलेल्या व्यक्तीला पाहतात. शिष्य म्हणतात, प्रभूजी, हा कुणामध्ये आंधळा झालाय व कुणामुळे जीवनामध्ये आजार आहे? ह्याच्या पापामुळं, काहीच्या आई वडिलाच्या पापामुळं, कुणामुळं? येशू ख्रिस्त काय उत्तर देतात? 3रं वचन आपण वाचणार आहोत. येशू ख्रिस्त त्याला काय उत्तर देतात? शिष्य विचारतात की प्रभूजी, कुणामुळे याच्या जीवनामध्ये आजार आलाय, कुणामुळे अशी परिस्थितीची झाल्या, का आंधळा झालाय? शिष्य विचारतात, येशू उत्तर देतात 3ऱ्या वचनामध्ये. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले. येशू ख्रिस्त उत्तर देतात, बाबांनो, हेनं किंवा याच्या आई वडिलांना पाप केले, याच्यामुळे तो आजारी झालाय, अजिबात नाही. पुढं, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. याच्या ठाई देवाचं कार्य प्रकट व्हावं, ह्याच्याद्वारे देवाला गौरव मिळावं म्हणून याच्या जीवनामध्ये अंधपण किंवा आजारपण आलेलं आहे. प्रियानो, काय लोक जीवनामध्ये या गोष्टी असतात, जेव्हा मी देवाच्या सांध्यामध्ये बसून समजून घेईल, देवा रिव्हील करेल. भरपूर गोष्टी प्रियानो आहेत, वेळेअभावी सगळ्या गोष्टी सांगत नाही. प्रियानो, जेव्हा कधी आपलं लाईव्ह, जेव्हा आपण फेस टू फेस बसेन आणि या गोष्टी आम्ही ज्यावेळी शिकवीन त्यावेळी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यात येईल. योहान याचा 9वा अध्याय 2 आणि 3 मध्ये वाचल्याप्रमाणे हा याच्या पापामुळे किंवा याच्या आजारामुळे आजारी पडला नाही किंवा आंधळा झाला नाही. एक गोष्ट तर देवाचं गौरव व्हावं यासाठी आजार पडलाय. त्याच्यानंतर योहान 11वा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं? योहान 11वा अध्याय 4थं वचन. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. हा आजार याच्यासाठी पडला. योहान 11वा अध्याय 4थं वचन. लाजारस मेलेला होता आणि लाजारस मेलेला असताना जेव्हा येशूला समजते की लाजारस आजारी पडलेला आहे, तो आजारी आहे, येशू ख्रिस्त 4थ्या वचनात म्हणतात याच्या जीवनामध्ये जो आजार आलाय याच्या मरणासाठी, याचा नाश व्हावा यासाठी नाही. येशू ख्रिस्त म्हणतात याच्या ठाई देवाचं गौरव प्रकट व्हावं यासाठी जीवनामध्ये आजार आलेला आहे. 2 प्रकारचे आजार मनुष्य जीवनामध्ये येतात. एक, देवाचं गौरव प्रकट व्हावं, देवाचं अद्भुत कार्य प्रकट व्हावं, त्याच्याद्वारे लोक देवाकडे यावीत, लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारावं. कारण जेव्हा तुम्ही 11वा अध्याय वाचल्याप्रमाणे कितीतरी यहुदी लोकांनी देवावरती विश्वास ठेवला, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. जेव्हा लाजरस मरणातून जीवन झाल्यानंतर कितीतरी यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ता विश्वास ठेवला. एक प्रकारचा मनुष्य जीवनामध्ये आजार येतोय, देवाचा गौरव त्याच्या जीवनाद्वारे प्रकट व्हावं. दुसऱ्या कुठल्या प्रकारे मनुष्य जीवनामध्ये आजार येतोय तर त्यांच्या पापामुळे. 1 कोरिंथीचा 11वा अध्याय आणि 30वा वचन. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजार आहेत आणि बरेच निद्रित आहेत, ह्याचे कारण हेच. वचन सांगते बरेच आजारी आहेत, बरेच दुर्बळ आहेत.
कारण काय की त्यांच्या पापामुळं, त्याच्या जीवनामध्ये असलेले जे पाप आहेत त्याच्यामुळं. जर प्रियांनो लेवी याचा 26वा अध्याय वाचताय, 15 आणि 16 वचन काय सांगते? लेवी याचा 26वा अध्याय 15-16 वचनामध्ये सांगते की देवबाप त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही त्याचं आज्ञा पालन करत नाही, आमच्या जीवनामध्ये जर पाप आहेत, तर प्रियांनो आजार आमच्या जीवनामध्ये शिरतात, तेव्हा आजार आम्हाला गाठतात. लेवी याचा 26वा अध्याय 15 आणि 16 वचन काय सांगते? लेवी याचा 26वा अध्याय 15 आणि 16. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो जो आजार आम्हाला ग्रासतोय, लेवी याचा 26वा अध्याय 15 आणि 16 वचन काय सांगतं? माझ्या विधीचा अव्हेर केला, तुमच्या जीवाने माझे निर्बंध तुच्छ मानले आणि माझे सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, तर मी तुमचे काय करेन ते ऐका. मी तुम्हाला घाबरे करीन, क्षयरोग व ताप यांनी मी तुम्हाला पिळीन, त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल. तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्यांचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील. लेवी याचा 26वा अध्याय 15-16 जेव्हा वचन वाचते, देवाचं आज्ञापालन जेव्हा मी करत नाही, प्रेम तुझ्या नियमन जेव्हा पाळत नाही, वचन म्हणतं येशू ख्रिस्त देवबाप म्हणतो की तुम्ही माझे नियम पाळत नाही, आज्ञाप्रमाणे चालत नाही, तुम्हाला नियम ठाऊक आहेत, माझं वचन तुम्हाला माहित आहे. ख्रिस्ती लोकांविषयी सांगते प्रियानो, नॉन बिलिव्हर लोकांविषयी सांगत नाही, कारण त्यांना काही येशू ख्रिस्त माहित नाही, त्याचे नियम माहित नाहीत, त्याची विधी माहित नाही. तुम्ही म्हणाल की नाही हे देवाचं वचन पाळत नाही म्हणून, तर प्रियानो ख्रिस्ती लोकांसाठी खास करून सांगते, येशू ख्रिस्त म्हणतोय, देवबाप म्हणतोय तुम्ही माझे विधी माहित असून सुद्धा त्या रीतीने चालत नाही, पाळत नाही, मग तुमच्या जीवनामध्ये मी आजार पाठवत आहे. प्रियानो याकोब याचा 5वा अध्याय आणि 16 वचन काय सांगतंय? याकोब याचा 5वा अध्याय आणि 16 वचन. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. याकोब 5:16 मध्ये देवाचं वचन सांगतं की जर तुम्हाला आजारातून मुक्त व्हायचं आहे, तर एकमेकाची पाप, एकमेकाची जे तुमचे चुका आहे, जे पाप आहे, एकमेकाजवळ तुम्ही कबूल करा. तुमची पातकं एकमेकाजवळ कबूल करा, म्हणजे तुम्ही आजारातून मुक्त व्हाल. आमच्या जीवनामध्ये असलेले पाप आमच्या जीवनामध्ये प्रियानो आजारपण घेऊन येतं. आमच्या जीवनामध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टी, देवाचं नियम विधी जे आम्ही तोडतोय, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये आजारपण येतं. प्रियानो काही पुढे वचन आहेत, मी सांगतो, मी वाचत नाही वेळेच्या अभावी. अनुवाद 28:61 जेव्हा तुम्ही वाचताय त्याच्यामध्ये लिहिले प्रियानो की आजार यायचं कारण मनुष्य जे देवाचं विधी पाळत नाही. स्तोत्रसंहिता 107, 17 आणि 18, मिका याचा 6वा अध्याय आणि 13 वचन. या वचनांमध्ये देवबाप सांगतोय की जेव्हा तुम्ही माझं विधी पाळत नाही, नेमानं चालत नाही, आपल्या जीवनामध्ये पाप ठेवताय, तर आजारपण मनुष्य जीवनामध्ये काम करते. दोन गोष्टी पहिला आजार यायचं कारण, एक मनुष्याच्या ठाई देवाचं गौरव प्रकट व्हावं, लोकांनी ख्रिस्ताकडे यावं. दुसरं मनुष्य जीवनामध्ये असलेलं पाप त्याला आजारपणाला गाठते. प्रियानो म्हणताना याकोब याचं 5वा अध्याय 16 वचन सांगते तुम्ही आजारातून मुक्त व्हावं म्हणून एकमेकाजवळ तुम्ही पाप कबूल करावं. प्रियानो जर कृपादान पाहिजे आहे, पुन्हा एकदा सांगतो, देवाचं कृपादान आम्हाला पाहिजे आहे, पवित्रता असणं, त्याच्यानंतर प्रेम प्रार्थनामय जीवन असणं आणि आमच्या जीवनामध्ये इतर लोकांविषयी प्रेम आणि कळवळ असणं किती महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रेम तुम्ही मेंटेन करणं. आमच्या जीवनामध्ये जेव्हा कृपादानाने आम्हाला गर्व येणार, तर प्रियानो तेव्हा मी मेंटेन करणं. मी काय केलं तर देवाच्या कृपेनं माझ्या ठाई जी कृपा त्या कृपेने केलं, मी काय नाही देवाने केलं. आणि प्रियानो फुकट मिळालंय, फुकट द्या. कुठलं त्यासाठी प्रियानो तुम्ही कधीच कंडिशन ठेवू नका की मला हे पाहिजे ते पाहिजे मग मी येईन आणि मग मी प्रार्थना करीन. कंडिशन ठेवू नका प्रियानो. आणि जेव्हा आम्ही त्या दोन गोष्टी पहिल्या, मनुष्य जीवनामध्ये पाप कशामुळे येतं? पहिली गोष्ट देवाचं गौरव, त्याच्या देवाच्या द्वारे प्रकट व्हावं, त्याच्या ठाई देवाचं गौरव प्रकट व्हावं. दुसरी गोष्ट त्या जीवनामध्ये असलेले पाप, याच्याद्वारे प्रियानो मनुष्य जीवनामध्ये पाप येतं. आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही कृपादान समजून घेतला असेल प्रियानो. बायबलमधल्या काही गोष्टी, देवाच्या जे हिलिंग विषय आहे त्याच्यावर मला विचारायचे प्रियानो. सर्वांनी लक्ष द्या. माझा मोबाईल माझ्या जवळ घेतलेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते टाकू शकता की बायबलमध्ये उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत किती लोकांना देवाच्या सेवकांनी मरणातून उठवलं. हेचकेलला फक्त सोडून प्रियानो, कारण हेचकेलनं जेव्हा गेला आणि हेचकेलनं जे खोरं होते, शुष्क हाळीचे जे खोरं होते, त्यातून येशू ख्रिस्तानं हेचकेलनं प्रियानो जेव्हा प्रार्थना केली, देवाचा संदेश सांगितला आणि मेलेलं सैन्य उठून राहिलं. ते सोडून उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत किती लोक देवाच्या सेवकाद्वारे मरणातून उठलेत? किती लोक? तुम्ही प्रियानो टाकू शकता, किती लोक मरणातून उठलेत, किती लोक? थँक्यू जीसस, थँक्यू फादर. धन्यवाद येशू, धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये टाका प्रियानो, आकडा टाका. आणि जर तुम्हाला माहित असेल की ते रेफरन्स कुठं आहेत,
फक्त तुम्ही नावं जरी टाकलेत कुठं कुठं काय काय तेवढं जरी टाकलं चालेल, पूर्ण रेफरन्स टाकायची गरज नाही. रेफरन्स मला माहिती आहे प्रियानो, पण तुम्ही तो शोधणं किती महत्वाचं आहे. जर कृपादान पाहिजे तर कुठल्या कुठल्या सेवकाने कशा रीतीनं उत्पत्तीपासून प्रकटीत जे सेवक होते कशा रीतीने त्याने सेवा कार्य केलं, कशा रीतीने तिने अद्भुत कार्य कशा रीतीने लोकांना हील केलं हे जाणणं महत्वाचं आहे प्रियानो. निरोगीदान आणि अद्भुत कृत्य हे वेगवेगळं आहे. अद्भुत करण्याचं कृपादान वेगळं आहे, निरोगी करण्याचं कृपादान वेगळं आहे प्रियानो. या गोष्टी समजून घ्या. पुढच्या शनिवारी आपण अद्भुत कार्य चे कृपादान याच्याविषयी बघणार आहोत. मला तुम्हाला प्रश्न पुन्हा एकदा विचारू द्या की उत्पत्तीतून प्रकटीकरणापर्यंत कुठल्या कुठल्या सेवकाच्या द्वारे मेले लोक उठलीत. मग देवाचे कुठलेही सेवक असतील आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्तानी पण आपल्या जीवनामध्ये किती लोकांना मेल्यातून उठवलं हे सगळं काउंट करून तुम्ही टाका. देवाच्या सेवकांनी येशू ख्रिस्तानी किती लोकांना मेल्यातून उठवलं, त्याच्याद्वारे मरणातून लोक उठलीत, सांगू शकता प्रियानो कमेंट बॉक्समध्ये. कोणाचे आलेत काय? आदित्य, थँक यू जीसस, थँक यू फादर. राबा शेके रेबे रेबे रेबे. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. येशू ख्रिस्तानी, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताच्या शिष्यानी, त्याच्यानंतर प्रियानो जुन्या काळामध्ये जे देवाचे सेवक झालेत प्रियानो, कुणी कुणी लोकांना मरणातून उठवलं तुम्ही सांगू शकता प्रियानो. प्रश्न समजून घ्या. आणि प्रियानो लाजर एकच, किती लोकांना येशू ख्रिस्तानी, त्याच्यानंतर शिष्यानी, त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये जे देवाचे सेवक झाले किती लोक, टोटल किती लोकांना मेल्यातून उठवलं, किती लोक बायबलमध्ये मेल्यातून उठलेले आहेत. थँक्यू जीसस, थँक्यू फादर, थँक्यू मास्टर. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद. तर प्रियानो आपण बायबलचा अभ्यास करत आहोत आणि या गोष्टी तुम्हाला असणं, समजणं किती महत्वाचं आहे, माहीत असणं किती महत्वाचं आहे प्रियानो. किती लोक मरणातून उठलेत जुन्या करारामध्ये, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने किती लोकांना उठवलं, शिष्याने किती लोक उठवलं तुम्ही सांगू शकता प्रियानो. मला टोटल त्याचे नंबर्स पाहिजे आहेत. किती लोक कोण सांगेल? दत्ताने सांगले अलिशा, एक सांगले दत्ताने, बरोबर आहे अलिशा, की जो शुमकरीचा जो मुलगा होता, ज्याला अलिशाच्या एका प्रार्थनेमुळे, एका शब्दामुळे तो मरणातून तिचा मुलगा उठला होता, म्हणजे मुलग झालं होतं तिला, आणि नंतर तिचं डोकं दुखायला तो मेला. आणि ती बाई त्याच्याकडे जाते अलिशाकडे, आणि अलिशा येतोय आणि प्रियानो त्या मुलाला तो त्याच्या अंगावरती पडून त्याला ऊब देऊन त्याला तो जिवंत करतोय. दत्ताने सांगले बरोबर अलिशा. आणि कोण जुन्या काळामध्ये आणि किती सेवक आहेत? एक झाला अलिशाने किती लोक उठवलीत माहित आहेत काय? दत्ता. यस, आमसेने सांगितले की याईरची कन्या येशू ख्रिस्ताने उठवले. अलिशाने किती, अलिशाच्या सेवे कार्यामध्ये किती लोक मरणातून उठले? दत्ता सांगता येईल काय? याईरची कन्या, सॅमसनने सांगले बरोबर, सॅमसन केरलेकरनी. याईरची कन्या दोन झालीत. आणि याईरची कन्या, अलिशा, आणि कोणी काय सांगितलंय? आणि कोण सांगितले? हा, कोणी सांगितले? वनिता सिस्टरनी सांगितले. लाजरस नाही, उत्पत्तीमध्ये नाही ते रेफरन्स. लाजरस 1, 3. ज्योती बहीण आमची सांगते विधवेचा पुत्र 4 झालेत. आणि विधवेचा पुत्र 4 बरोबर. आकाश माहिती काय? 4 बरोबर आहे. 1 याईरची कन्या, अलिशाने उठवला तो शुमिकरीचा मुलगा, विधवेचा मुलगा, आणि लाजरस 4 झालेत. दत्ता 2 सांगतात. 2 कुठले? अलिशाने 1 तो शुमिकरीचा मुलगा, आणि 1 कोण? पौलाला एका मुलगा जो खिडकीतून मधून त्याला खाली पडला, जिवंत केले. जर आम्ही याच्यामध्ये वाचलं प्रेषित 20वा अध्याय 9 ते 12 वचनामध्ये, तर तो एक व्यक्ती पौलाने उठवला. किती झाले? 5 झाले. विधवाची मुलगा ते झाले सांगितले. आशिष सांगायला पीटर पितरानं कुणाला उठवलं? पेत्राला. गेल्या वेळी आपण ती वचन ऐकले. पेत्रानं कुणाला उठवलं? येशूने उठवले. पेत्रानं कुणाला उठवलं? पेत्रानं कुणाला उठवलं? पेत्रानं कुणाला उठवलं? थँक्यू जीसस, थँक्यू फादर. आले काय? थँक्यू जीसस, थँक्यू. किती झाले? 4 झाले का? 5 झालेत. नाही ते नाही, उठवलेले 5 झालेत. हा, काय सांगितलं त्यांनी?
नाही डॅनियल कुठं मरणात उठला नाही. पेत्राने, बरोबर, पेत्राने तबिताला उठवले. जॉय तिथं घरातून सांगत आहे, पेत्राने तबिता म्हणजे दुर्कस, जे गेल्या वेळी आम्ही ऐकल्याप्रमाणे तबिताला उठवले, दुर्कसला उठवले, प्रार्थना करून तिला जिवंत केलं. प्रियानो, दुर्कस किती 5 लोक झालेत ना, 6 झालेत. कोण कोण? येशूने उठलं, यायरीची कन्या, लाजरस, त्याच्यानंतर विधवेचा मुलगा, अलिशाने उठवलं, त्या शुमेकरचा मुलगा, त्याच्यानंतर तबिता, त्याच्यानंतर पौल. 6 झालेत. आणि काय आहेत काय प्रियानो? आणि काय आहेत काय? माझ्या हिशोबाने आणि 2 पाहिजेत, अजून 2 व्यक्ती पाहिजेत. अलिशाचं एक सांगितलेलं आहे. दत्तानं 2 जे सांगितले, दत्ताने 2 कोण आहेत? प्रेषित 9:36 ते 42. काय प्रेषित 9 ते हिला उठवलं असणार ते तबिताला, दुर्कसला. बरोबर, धन्यवाद. तबिता, दुर्कस, बरोबर. संकेत भाऊचं धन्यवाद. सैनिकाच्या अस्थी ते आपण ऐकले, हिचकेलने जे उठवलं होतं ते सोडून आणि कोण? ठीक आहे प्रियानो, आलं की कुणाचं आहे? आणि कोणाला मेल्यातून उठवलं माहित आहे का प्रियानो? 6 लोक झालीत. आणि कोण? तबिता, दुर्कस, बरोबर. तबिता, दुर्कस सांगितले, आपण ऐकले अगोदर. आणि कोण? आणि 2 व्यक्ती आहेत, मेल्यातून उठलेले 2 व्यक्ती. आणि 2 व्यक्ती कोण आहे? 2 व्यक्ती आणि कोण? थँक्यू जीसस, थँक्यू फादर. 2 व्यक्ती आणि कोण? अलिशानं, बरोबर. दत्ताने कोण सांगितले प्रियानो? अलिशाच्या, जेव्हा अलिशा मरतोय प्रियानो, आणि एका ठिकाणी कबरेमध्ये तिचे अस्थि ठेवले जातात, काही लोक एक प्रेत घेऊन जातात आणि मोआबी लोकांचा छापा त्यांच्यावरती पडतोय. ते देवाच्या सेवकामध्ये एवढं सामर्थ्य असते, मेल्यानंतर त्याच्या अस्थीला स्पर्श केल्यानंतर मेलेला व्यक्ती उठतोय. काय सामर्थ्य आहे प्रियानो, काय सामर्थ्य आहे! मेलेला व्यक्ती अस्थीला हाड राहिलेले असतात, त्या आपल्या अलिशाची हाड राहिलेले असतात, हाडाला स्पर्श नुसतं त्या बॉडीचा होतोय, मेलेला व्यक्ती उठतोय. काय सामर्थ्य आहे! काय देवाच्या अभिषेकानं भरलेला तो देवाचा सेवक अलिशा होता. प्रियानो, एका शुमेकरेच्या मुलाला त्याने उठवलं, त्याच्यानंतर मेल्यानंतर फक्त अस्थी राहिल्या होत्या. आणि प्रियानो, अस्थीला फक्त त्या प्रेत लागल्यानंतर मेलेला व्यक्ती उठून उभा राहते. किती सामर्थ्य होतं! आणि प्रियानो, त्याच्यानंतर अनेक व्यक्ती आहे, अनेक सेवकाद्वारे मेलेला व्यक्ती उठला. तो प्रियानो, जो एलिया होता, एलियाच्या त्या प्रार्थनेमुळं जेव्हा तो एका त्या विधवीच्या घरी जातोय आणि तिचं संपलेला असते, दुष्काळ पडला असतो, आणि म्हणतो की पीठ आणि तेल जोपर्यंत आकाशातून वृष्टी होत नाही तोपर्यंत तुझं पीठ आणि तेल कधी संपणार नाही. जर ते तुम्ही अध्याय वाचताय प्रियानो, तर त्याच्यामध्ये वाचल्यानंतर तिचा मुलगा मरतोय. मेल्यानंतर प्रियानो, एलिया त्यासाठी प्रार्थना करतोय मुलासाठी, आणि ते मुलगा जिवंत होतोय. 8 लोक झाली टोटल एका प्रार्थनेमुळं एलियाच्या. तो प्रियानो, मेलेला व्यक्ती जिवंत होतोय. परमेश्वर धन्यवाद या वेळेसाठी, ज्याच्या लोकांनी प्रियानो त्यासाठी कमेंट टाकल्या. ही जर तुम्ही पहिले राजे 17वा अध्याय 8 पासून जर वचन वाचत जाताय प्रियानो, तर तिथं जर 18 पासून जर तुम्ही वाचत जाताय पुढं 17 पासून, तर त्याच्यामध्ये यानंतर घरधनीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला, याचा अर्थ तो मेला. तेव्हा ती एलियास म्हणेला, हो देवाचे माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकाचे स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला हा काय? तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्याच्या कवेत घेऊन आपण राहत होता त्या वाडीवर तो तिला नेले, बिचारावर निजवले. पुढे वचन सांगते की मग ते परमेश्वर त्याने धावा केला, देवाकडे आक्रोश केला आणि ते मुलगा मरणातून उठला. पहिले राजाचा 17वा अध्याय प्रियानो, त्याच्यानंतर 17 पासून 20 पर्यंत वचन तुम्ही वाचत जाताय. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. धन्यवाद.
राजाचा अंमलदाराचा मुलगा मेला नव्हता तो ना, राजाचा अंमलदाराचा मुलगा. याईरची कन्या जे सांगले पास्टर विश्वास ते बरोबर आहे. 8 लोक झालीत प्रियानू. आणि जो राजाचा अंमलदाराचा मुलगा तो आजारी पडला होता. ते आजारी पडलेला मुलगा तो बरा झाला, तो काही मेला नव्हता प्रियानू. 8 लोक आहेत, 8 लोक जी मनातून उठली. एक एलियाच्या प्रार्थनेमुळं, अलिशाच्या दोन अलिशाच्या जीवनामध्ये झाले. त्यानं प्रार्थना केल्यानंतर मेला आणि त्याच्या अस्थिला स्पर्श झाल्यानंतर 2 का माहित आहे प्रियानू? 2 का? एलियाने 1 का आणि अलिशाने 2 का माहित आहे काय? कारण अलिशाला डबल पोर्शन अभिषेक होता. एलियाने 1 जर केलं तर 2 केले. तर प्रियानू जर तुम्ही वाचाल तर माझ्या हिशोबाने एलियाने 7 चमत्कार केलेत आणि अलिशाने जवळजवळ 14 केले. म्हणजे दुप्पट जे काही चमत्कार एलियाने केले त्याच्यापेक्षा दुप्पट. म्हणजे एलियानं 1 मेलेल्या व्यक्तीला उठवलं, अलिशानं 2, म्हणताना 2, एलियाने 1, अलिशानं दुप्पट अभिषेक त्याच्यावरती होता. हे 2 झालेत. येशू ख्रिस्तानं याईरची कन्या 3, त्याच्यानंतर लाजरस 4, त्याच्यानंतर विधवेचा मुलगा 5, आणि त्याच्यानंतर आणि कोण? तबिता. आणि त्याच्यानंतर ती तबिता झाल्यानंतर जो हा होता माडीवरनं पडलेला मुलगा जो पोलानं उठवला. अशी टोटल 8 झाली प्रियानू. जुन्या करारामध्ये 3 आणि नवी करारामध्ये 5, अशी टोटल 8 लोक मनातून उठलीत. तेव्हा धन्यवाद या गोष्टीसाठी. आणि काय माझ्याकडे प्रश्न आहेत प्रियानू? पौलाचा हा चमत्कार पौलाचा नमूद केलेला आहे की त्यानं लोकांना आजारातून मुक्त केलं. आणि दुसरा अनेक त्याने चमत्कार केला, त्याचा डायरेक्ट नमूद केलंय की पौलानं त्या जीवनामध्ये हा चमत्कार केला. अशा रीतीने एखाद्या व्यक्तीला त्यानं आजारातून मुक्त केला. आणि हा एक चमत्कार केलेला आहे. नंतर तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही टाका प्रियानू. या सगळं जर तुम्हाला आजाराविषयी विचार केला, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगशीला प्रियानू. याचा अभ्यास करा, समजून घ्या. देवाच्या सेवकाने कुठल्या परिस्थितीमध्ये कशा रीतीने प्रार्थना केली आणि कशा रीतीने देवाला हाक मारून आपल्या जीवनामध्ये प्रियानू तिने अद्भुत कृत्य केलं, लोकांना बंधातून मुक्त केलं किंवा लोकांना हील केलं. या आम्ही सर्वजण आपले नेत्र आपण बंद करूया. आपण प्रार्थना करणार प्रियानू. आणि कुठल्या कमेशची गरज नाही. तर या प्रियानू आपले नेत्र आपण झाकूया, आपल्या गुडघ्यावरती येऊया. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वराचा आत्मा आज आपल्यामध्ये तळपत आहे. राबा शेकेरे अंदर राबा शेकेरे बेरेबे. ज्या लोकांना देवाच्या कृपादानाची ती आवश्यकता आहे प्रियानू, त्याच्याकडे तुम्ही हाक मारा की देवा ज्या कृपादानानं मला तू भर, ज्या कृपादानानं मला तू भर, ज्या कृपादानानं मला भर, ज्या कृपादानानं मला भर. ज्या नावामध्ये चंगाई आहे, ज्या नावामध्ये आरोग्यदान आहे प्रियानू, ते नाव परमेश्वराचं किती मान आहे. आणि प्रियानू आम्ही गीत गाऊन ते देवाची आराधना करत असताना देवाचा आत्मा तुमच्यामध्ये उतरणार आहे. देवाचा आत्मा तो प्रत्येकाला तो स्पर्श करणार आहे. पुन्हा एक वार या आपल्या गुडघ्यावरती आपण येऊया. या आम्ही आमचे हात त्या स्वर्गाकडे करूया आणि म्हणूया की देवा लोक आज समस्यामध्ये ग्रस्त आहेत. देवा आज माझे शेजार पाजारे, माझे नातेवाईक आजारामध्ये ग्रस्त आहेत. त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांना ग्रासून टाकलेले आहेत. प्रभू माझ्या शहरामध्ये, माझ्या समाजामध्ये लोकांना मला बंधनातून मुक्त करायचं आहे. प्रभू आज मला त्या कृपादानानं भर, राजा मला कृपादानानं भर, निरोगी करण्याची कृपादानं मला भर. आज तुम्ही देवाकडे मागत असताना परमेश्वर त्याच्या कृपादानांत तुम्हाला भरणार आहे. त्याच्या आत्म्याचा स्वीकार करा, त्या आत्म्याचा स्वीकार करा की प्रभू मला त्या कृपादानाची आवश्यकता. प्रभू लोक आज आशुमध्ये आहेत, त्यांना मला मुक्त करायचं आहे, मला त्यांना मुक्त करायचं आहे. प्रभू मला त्या कृपादानानं भर. या त्याची आम्ही आराधना करूया, त्याचं नाव आम्ही उंच करूया. थँक्यू जीसस. बंधू आकाश आपल्यामध्ये आराधना करत असताना देवाचा आत्मा याथा राबा राबा शिकेरे बेरे 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 Yandara baraba shekere bere 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 bere. Give me glory, Father. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Master. Thank you, Lord. या प्रिय देवाकडे हात उंच करूया. त्याला म्हणू की देवा तुझ्या कृपादानानं मला तू भर, मला निरोगी करायचं कृपादान मला पाहिजे. प्रभू तुझं गौरव व्हावं, लोकांना बंधनातून मुक्त करावं. जे मनाच्या पंथ असल्यात प्रभू त्या प्रत्येकाला बाहेर काढावं. त्यासाठी मला तुझ्या कृपादानाची आवश्यकता. त्या कृपादानं मला भर, राजा कृपादानानं भर. Yes, Lord. Yes, Jesus. तेरा लहू करता है पाप क्षमा. Jesus. Yes, Lord. Yes, Lord. तेरा लहू देता है हमको शिफा. Touch everyone, Father. Touch everyone. तेरा लहू Jesus. तेरा लहू देता है हमको
क्षमा Yes Lord, yes Lord, yes Lord, yes Lord, yes Lord. तेरा लहू आपलं मुख उघडा परमेश्वराला विनंती करा तेरा की प्रभू मला त्या सामर्थ्यानं त्या करता मला त्या कृपादानानं भर राजा पाप क्षमा भर तुझ्या कृपादानानं भर तुझ्या कृपादानानं राजा तेरा लहू देता है गवाही मुझमें ही तो है मिलती रिहाई तेरा लहू देता है गवाही प्रत्येकाला राजा प्रत्येकाला जे प्रभू कृपादान मारा जे प्रत्येकाला भर प्रत्येकाला भर राजा तेरा लहू करता है पाप क्षमा तेरा लहू everyone प्रत्येकाला भर जे तुला हात मारते प्रत्येकाला भर येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला भर राजा येस फादर प्रत्येका जीवनाचा ताबा घे राजा जे तुला हाक मारते पवित्र आत्म्या ते प्रत्येका जीवनाचा ताबा घे तुला आम्ही आमंत्रण करते प्रत्येका जीवनामध्ये ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी ते आहेत प्रभू ते प्रत्येकाला येशू नासरेतच्या नावामध्ये ज्या कृपादानानं भर राजा ज्या कृपादानानं भर राजा ज्या कृपादानानं भर राजा यस फादर थँक यू जीसस थँक यू फादर सूखे हुए तन में फूके ये जान तेरा लहू है सबसे महान सूखे हुए तन में फूके ये जान तेरा लहू है सबसे महान तेरा लहू है सबसे महान जिंदा लहू मुर्दों में फूके जान जिंदा लहू मुर्दों में फूके जान तेरा लहू देता है हमको शिफा तेरा लहू Yes, Father. Yes, Father. Yes, Lord. Yes, Father. Yes, Lord. Rabba shekere bere bere. Yeshu chanavat. रक्तानं तू प्रत्येकाला पहिला ते 7 वचन सांग येशूचं रक्त सर्व पापांना शुद्ध करायचं शुद्ध कर हर एक बंधन तोडतो येशूच्या नावात ते प्रकाश प्रत्येका जीवनामध्ये प्रकाशित राहतो पंचपित्या येशा 61 मध्ये म्हणला सूट आणि प्रकाशमान हो आणि प्रकाश तुझ्यावर प्रकाशित आहे पवित्र आत्म्याचा प्रकाश प्रत्येका जीवनामध्ये प्रकाशित येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला भर राजा प्रत्येकाला भर आपलं मुख उघडा प्रियानो आणि पवित्र आत्म्याला त्या देवाला सांग की देवा मला त्या कृपादानानं भर हिलिंगचं कृपादानानं मला भर निरोगी दान करण्याचं कृपादानानं मला भर येशूच्या नावामध्ये भर प्रत्येक जण स्वीकार करा देवाच्या आत्म्याचा स्वीकार करा Yes Lord Yeah Jesus Thank you Father Thank you Lord Thank you Jesus Thank you Father Thank you Jesus Thank you Lord बहता लहू ये कहता है यार ले लो
Jesus name, Jesus name. Feel Father, feel Father, feel Father, feel Father. Feel Father, feel Father, feel Father. देवाला हाक मारा, देवाला हाक मारा, देवाला हाक मारा, देवाला हाक मारा. पवित्र आत्म्याला बोल, पवित्र आत्म्याला बोल. माझ्या जीवनाचा ताबा घे, माझ्या जीवनाचा ताबा घे, माझ्या जीवनाचा ताबा घे, माझ्या जीवनाचा ताबा घे, माझ्या जीवनाचा ताबा घे. परमेश्वर, परमेश्वर आज प्रत्येकाला भर. Thank you Lord, thank you Lord, thank you Lord, thank you Jesus, thank you Father, thank you Father, thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. Jesus, thank you Jesus. तेरा लहू, तेरा लहू Thank you Master. करता है Give me glory Father. क्षमा. Give me glory Jesus, give me glory. प्रभू या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. जे लोकांनी तुला हाक मारले प्रभू, त्या प्रत्येकाला जो कृपादानास तू भरलंस मग धन्यवाद देतो राजा. नुरगी करायचं कृपादान राजा. प्रभू आम्ही कुणी मनुष्य प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवायची गरज नाही राजा. जो पवित्र आत्मा ज्या ठिकाणी ते आहेत ते प्रत्येकाचा ताबा ज्यांनी मागितलं ते प्रत्येकाला तू भरलंस मग धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये. परमेश्वर पित्या आतापासून त्याच्या जीवनामध्ये एक गिफ्ट प्रभू ऑपरेट व्हायला सुरुवात झाली येशूच्या नावामध्ये. ज्यांनी स्वीकार केलाय प्रभू त्यांनी मेंटेन करायला शिकू द्या, त्यांनी त्याच्यामध्ये वाढायला शिकू द्या. प्रार्थनामय जीवन, पवित्र जीवन, लोकांविषयी असलेला खळवळा याच्यामध्ये मेंटेन करू द्यात राजा. आपल्या जीवनामध्ये गर्व येऊन देऊ नये राजा. प्रार्थनामय करणार व्यक्ती प्रत्येकाला तू भर राजा, शिकव राजा, बनव राजा. प्रत्येकाला समर्पित करतो, प्रत्येकाला आशीर्वाद करतो. या वेळेमध्ये मी आठवण करताय प्रभू, जे लोक बघत आहेत त्याच्यामध्ये जो कोण आजारी असेल, त्याचे नातेवाईक कोण आजारी असेल, त्यांची आई, त्याचा भाऊ, त्याची बहीण, त्याची पत्नी, त्याची लेकर, हरेक जण येशूच्या नावामध्ये खिरवा. प्रत्येक जण मग ते 8-7 मध्ये तू म्हणलास प्रभू मी स्वतः येईन बरं करी. हरेक आजार, कुठल्याही प्रकारचा आजार असू दे, यावेळी प्रभू येशूच्या नावामध्ये खिरू दे. प्रत्येक जण त्याच्या जीवनामध्ये साक्ष सांगते की प्रभूनं आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे. पेशी 4:30 प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपला हात पुढे करून चिन्हाने अद्भुत केलेच पण धन्यवाद देतो राजा. इब्लोकास 13:8 वचन सांगतं, पण बायबलचा तू देव, तू काल, आज आणि युगानुग सारखाच परमेश्वर आहेस राजा. पण पित्या प्रेषणाच्या कृत्यामध्ये ज्या तुझ्या सेवकांनी अद्भुत कार्य केले राजा, शुभवर्तमान मध्ये जे तू कार्य केलेस बापा, तू देव आज पण जिवंत आहेस. जुन्या काळामध्ये जे कार्य केलेस तू जीवन जेवायस परमेश्वर पित्या. आज एक हरेक लोकांचं अंथरून बदलू दे येशूच्या नावामध्ये. किडना नवीन होऊ द्यात, हृदय नवीन होऊ दे, मेंदूतील गाठी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ द्या. मनक्याचे त्रास बी खील इन द नेम ऑफ जीसस. हरेक गुडघ्याचा त्रास परमेश्वराने बरा होऊ दे. हरेक वांजपणा येशूच्या नावात धमकावतो. प्रत्येक करुणा मी बांधतो येशूच्या नावामध्ये. या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं अंथरून तू बदल राजा. जे ऍडमिट आहे त्या आठवड्यामध्ये घरामध्ये येशूच्या नावामध्ये 34 स्तोत्र 34:8 प्रमाणे जे चांगुलपणाचा अनुभव प्रत्येक जण घेऊ दे राजा. आजारपणामध्ये तुझ्या लोकांसाठी असलेला चांगुलपणा राजा. उत्तम डॉक्टर, उत्तम वैद्य, आई बाप तू आहेस राजा. ज्या लोकांचे अश्रू तू पुसलीस धन्यवाद देतो, स्पर्श केलेस धन्यवाद देतो राजा. धन्यवाद या वेळेसाठी, तुझ्या उपस्थितीसाठी राजा. धन्यवाद आराधनेसाठी, भवाक्ष आकाशसाठी बापा. ती सेवा तो अधिक वृद्धिगत करायच्या, अधिक लोकांना पण तुझ्या आराधनेमध्ये लीड करणारा व्यक्ती त्याला बनव. ज्या अभिषेकानं त्याला भर, ज्या कृपादानानं भरून त्याला वापरून घे राजा. हजारो लोकांना एक लीड करणारा व्यक्ती त्याला तू बनव राजा. कारण वचन सांगतं बांधणारे नापसंत केलेला दगड तोच कोनशिला होईल. बांधणारे नापसंत केलेला दगड तोच कोनशिला होईल. बापा या जगातील मूर्ख, या जगातील दुर्बळ तू निवडलेस बलवानांना नाचवण्यासाठी. धन्यवाद या भावासाठी, याच्या जीवनासाठी, याचं काम, याची पत्नी, याचं सर्व कुटुंबातील व्यक्ती मी येशूच्या नावामध्ये आशीर्वाद करतो राजा. तुझ्या सेवा कार्यामध्ये हातभार लावतात त्याचे आशीर्वाद कधीच चुकणार नाही. धन्यवाद बंधू अमित, तुझ्या जिनी सहाय्य केलं, मदत केलं, आदित्यसाठी धन्यवाद बापा. या भावांना आदित्य सेवेसाठी तू वापरून करण्यामध्ये धन्यवाद देतो. जे माझे लोक, जे माझे बहीण भाऊ युट्यूब आणि फेसमध्ये बघत आहेत परमेश्वर पित्या, हर एक समस्यातून ते मुक्त केलेस म्हणून धन्यवाद देतो राजा. जे चांगुलपणाचा अनुभव त्यांना दिलास म्हणून धन्यवाद. पवित्र आत्मा तू आलास धन्यवाद.
योहान 3:30 प्रमाणे आमची रास होऊ दे, तुझी वृत्ती होऊ दे. तुझ्याच नावाला कौरू मिळते राजा. आदर करू तुला प्रार्थना प्रविष्णात कथू म्हणतो ऐक. आमेन, आमेन, आमेन. पण परमेश्वर धन्यवाद त्याच्या उपस्थितीबद्दल. त्यानं आपल्याला चालवलं. परमेश्वर धन्यवाद. उद्या प्रियानो सकाळी 11 वाजता लाईव्ह चर्च असणार आहे. दुःख वाटतं प्रियानो की लोक चर्चला जॉईन होत नाहीत. धनीचे लोक की देवाच्या त्या मंदिराची ज्यांना उत्कंठा लागलेली असते. धनीचे लोक आहेत की म्हणतात की देवा कधी मी तुझ्या सांध्यात येऊ, कधी मी तुझं चरण आणि तुझं मुख बघू. दुःख वाटतं प्रियानो की ज्या देवानं आम्हाला आशीर्वाद केलं. या महामारीमध्ये सुद्धा देवानं आम्हाला त्या महामारीपासून आम्हाला वाचवलं. आम्हाला कुंबडी जशी पिल्यानं पंखाला घेत त्यानं घेतलं. तर रविवारी 1-2 तास आम्ही अटेंड करू शकत नाही. आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त आहे. कामामध्ये आम्ही जातोय ठीक आहे. जे लोक घरी बसलेले असतात, घरामध्ये असून सुद्धा लोक आम्ही पिकनिकला जातोय, आम्ही इकडं तिकडं फिरत असतोय. पण रविवारी शब्बात दिवस आम्ही पाळत नाही. 10 आज्ञामध्ये ते एक आज्ञा होती की स्मरण ठेवून पवित्रपणे तू माझा शब्बात पाळ. आम्ही शब्बात पाळू शकत नाही प्रियानो. रविवारी आम्ही अटेंड होऊ शकत नाही. रविवारी आम्ही जे फेसबुक, आम्हाला कुठं चालत यायचं नाही, आम्हाला कुठं धावत यायचं नाही, आम्हाला पैसे घालणे, आम्ही घरामध्ये बसून इतर वेळी मोबाईलवरती आम्ही गेम खेळत बसणार, इतर वेळी मोबाईलमध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघत बसणार. रविवारी 1-2 तास आम्ही देवाच्या सांध्यामध्ये जॉईन होऊ शकत नाही. दुःखाची गोष्ट आहे प्रियानो, दुःखाची गोष्ट आहे की तर लोकांना आज चर्च मिळून झालंय, तिच्याकडे माध्यम नाही. हे फेसबुकचं माध्यम आहे की तर लोक आम्हाला सांगतात की ब्रदर आमच्या इथं चर्च नाही आहे, आम्ही कसं अटेंड करायला आम्हाला समजून झालंय. काही लोक जॉईन होतात प्रियानो. काही लोकांना त्याच्या घरामध्ये मोबाईल्स नाहीत, इंटरनेट नाहीत, पैशाच्या अभावी ते रिचार्ज मारू शकत आहेत मोबाईलला. ते मिस करतात देवाची भक्ती, देवाची आराधना रविवारची. आम्हाला देवानं मोबाईल चांगला दिलेला आहे, घर चांगलं दिलेलं आहे, आम्ही रिचार्ज आमच्या मोबाईलमध्ये चांगलं नेटवर्क आहे. पण एक लक्षात ठेवा, याकोब 1:17 सांगतं जे काय उत्तम दान आहे ते वरून आहे. आमचा असलेला मोबाईल, त्याच्यामध्ये असलेला बॅलन्स, इंटरनेट हे परमेश्वरापासून प्राप्त झाले प्रियानो, आणि त्याच्यासाठी खर्च होते. रविवारी जर आम्ही देवाची आराधना, संडे सर्व्हिस जर अटेंड करत नाही, सांगायला लागते आम्हाला की संडे सर्व्हिस तुम्ही अटेंड करा. देवाचा सेवक तुम्हाला सांगतो अलाउन्स की तुम्ही अटेंड करा. प्रियानो मी म्हणेन याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली नाही. ही उत्कंठा लागला पाहिजे की ब्रदर रविवारी कधी येतोय, मला रविवारी बसायचं देवाच्या सांध्यात, कधी आमचं चर्च सुरू होतंय, आम्ही बसणार. दुःख वाटते प्रियानो, आम्ही फिरायला जातोय. या महामारीमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिक करतोय, पण देवाच्या सांध्यामध्ये आम्हाला बसा येत नाही. परत सांगतो, देवाच्या सानिध्याला प्रियानो अनादर करू नका. देवाच्या सेवेचा, त्या संडे सर्व्हिसचा कधी अनादर करू नका प्रियानो, कधी अनादर करू नका. आज जर मी माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद येत आहे, पण मी संडे सर्व्हिस कधीच चुकवली नाही, कधीच चुकवली नाही प्रियानो, कधीच. माझ्या आयुष्यभरामध्ये आम्ही संडे सर्व्हिसला कुठेही असू, संडे सर्व्हिस कधीच चुकवत नाही प्रियानो. जर आशीर्वाद व्हायचा आहे, संडे सर्व्हिस तुमची महत्त्वाची आहे. चुकू नका प्रियानो, चुकू नका. तुम्ही हे लाईव्हवरच्या भक्ती असतात, आम्ही कधी म्हणणार नाही की का तुम्ही मिस केला, का तुम्ही अटेंड केलं नाही, अजिबात कोणी विचारणार नाही प्रियानो. संडे जर तुम्ही अटेंड करत नाही तर देवाचा सेवक या नात्यानं मी नक्कीच विचारणार. आणि कधी कधी समोर जर भेटला, देव जर म्हणला जर विचार, समोर सुद्धा विचारणार प्रियानो. ते बाब तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद करू. धन्यवादच्या उपस्थितीबद्दल, त्याच्या सांध्याबद्दल ते बाब तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद करू. प्लीज लॉर्ड.